माझे मित्र सिद्धेवाड त्यांनी नुकताच या संस्थेचा पदभार स्वीकारलेला आहे. श्यामल कुरुंदकर, मधुकर रायगावकर आणि अन्य सर्व पदाधिकारी. माझा परिचय ज्यांनी करून दिला ते माझे मित्र प्राध्यापक शिर्डे, प्राचार्य जाधव सर, देव सर आणि सर्वात जवळपास परिचित मंडळीच आहेत नांदेडमधल्या सगळ्यांची नावं न घेता देखील तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये जो काही सौहार्द आहे त्याची आपणाला कल्पना आहे. झालं असं की गेल्या वर्षी 125वी जयंती सोडणारं वर्ष होतं आणि विश्वास कुरुंदकर असं म्हणाले किंवा तुम्ही बाहेर बोलता, बाहेरचे लोक आम्हाला असं म्हणतात किंवा भगत सर चांगलं बोलतात, कुरुंदकर सरांची आठवण येते, पण आम्हाला काही ऐकायचा योग आला नाही. तर मी असंच म्हणालो, मी घरचा माणूस आहे, मी केव्हाही बोलू शकतो. आणि मग जवळपास त्याच कालच्या या आधीच्या सौदाला बोलावं असं त्यांनी केलेलं होतं. तर मी त्याला म्हणालो असं करू नका, कारण त्या दरम्यानच्या काळामध्ये मी स्वतः लुलेकरांना बोललो होतो. आणि मग गेल्या वर्षीचा जो 14 एप्रिल आहे त्यावेळेला लुलेकरांचा कार्यक्रम झाला होता. आणि मग मी विश्वास कुरुंदकरांना असं म्हणालो की मी केव्हाही बोलू शकतो, मला त्याची काही अडचण नाही. आणि 1 वर्ष अशा पद्धतीनं जयंतीचा कार्यक्रम चालतच असतो, ही पद्धत आहे. त्यामुळं अमुकच दिवस पाळला पाहिजे याची सुद्धा आवश्यकता नाही. मी प्रथम कुरुंदकर गुरुजींच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि मग माझ्या या विषयाकडे वळतो. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्याची चळवळ याचा खरं म्हणजे अर्थार्थी काही संबंध आहे असं आपल्याला वाटत नाही. हा ठीक आहे की बाबासाहेब राष्ट्रभक्त होते आणि मग ताडून जर सांगायची वेळ आहे तर आपण असं सांगतो किंवा भारतीय राज्यघटनेचं संविधान त्यांनी लिहिलं किंवा भारतीय प्रजासत्ताकाचं संविधान जो लिहितो तो स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असणारच. म्हणजे अशा पद्धतीने आपण काहीतरी तर्क करतो आणि त्या प्रश्नाच्या खोलात न जाता सोडून देतो. पण हे खरं नाही आहे. एकूणच आपल्या स्वातंत्र्य चळवळीकडं निदान आता तरी आपण नव्याने पाहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरता हा प्रश्न नाही, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नीट समजून जर आपण घ्यायला लागलो तर आज आपले जे प्रचंड मतभेद आहेत, दरी आहे परस्परांच्या मध्ये, त्याचे अनेक गुंते हे आपल्याला भूतकाळामध्ये सापडतील आणि त्यामुळं वर्तमानातले प्रश्न सोडवायला त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकेल. या दृष्टीने आपण या विषयाकडे पाहिलं पाहिजे. केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचं काहीतरी स्वातंत्र्य चळवळीशी योगदान आहे, काहीतरी मी नवं सांगतोय अशा पद्धतीने मी या विषयाकडे जात नाही आहे. आपली नेहमीची पद्धत आहे म्हणून सोप्या पद्धतीने सांगतच असतो. किंवा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की लहान मुलांची मूर्ती म्हणजे मिरवणुका निघतात. आम्ही त्या मिरवणुकीत होतो आमच्या लहानपणी. आता आमच्या नंतरची पिढी मिरवणुकीत असते आणि मग घोषणा असतात, महात्मा गांधी की जय, जवाहरलाल नेहरू की जय. त्यातल्या त्यात पुन्हा मग बापूजीने क्या किया, देश के लिए अमुक अमुक किया असे तपशील असतात. मग त्यात सुभाषबाबूंचा जय जयकार असतो, नेहरूंचा जय जयकार असतो, सरदार पटेलांचा जय जयकार असतो. इतकंच नाही तर 1857 मधल्या झाशीच्या राणीचाही जय जयकार असतो. पण सहसा या घोषणांच्या मध्ये कोणी बाबासाहेबांचं नाव घेतलंय असं आपल्याला आढळत नाही. आणि घेतलं नाही याची आपली तक्रार सुद्धा नसते. कारण काय स्वातंत्र्याच्या चळवळीत होतच कुठं ते. कारण स्वातंत्र्याची चळवळ म्हटल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ज्या काही रूढ कसोट्या आहेत त्या कसोट्यात मावणारं किंवा त्या कसोट्याला उतरणारं हे व्यक्तिमत्व नाही. पहिली कसोटी कोणती? किंवा
इंग्रज या देशातून निघून जावेत यासाठी जो काही उद्योग केला अनेकांनी आणि त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं. बाबासाहेब किती वेळा तुरुंगात गेले? एकदा नाही गेले. स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब कधीही तुरुंगात गेले नाही. हा त्यांच्या चरित्रातला तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती असलं तपशील. ठीक आहे, काही लोक तुरुंगात गेले नाही, पण बाहेर राहून आतल्या क्रांतिकारकांना त्यांनी मदत केली किंवा काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त वेगळी संघटना उभी केली आणि त्या आधारे काहीतरी उद्योग केलाय. मग चाफेकर आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत, की जो एक आपला क्रांतिकारकांचा असा गट आहे, जहाल क्रांतिकारकांचा गट आहे. त्या अशा काही गटामध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यावं स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात, तर तसंही काही नाही. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके, जॅक्सनचा खून करणारा, रँडचा खून करणारा, हे सगळे जरी आपण घेतले याही रांगेत ते बसत नाहीत. तुरुंगात गेले याही रांगेत ते बसत नाहीत. बरं, जाऊ दे, स्वतंत्र संघटना काढायला काय हरकत आहे? म्हणजे जसं सावरकर काय गांधीवादी नव्हते, पण त्यांनी स्वतंत्र संघटना काढली आणि स्वतंत्र संघटनेच्या बळावर त्यांनी एक काहीतरी वेगळ्या पद्धतीने इंग्रजांना थ्रेटनिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना शिक्षा झाली वगैरे. असाही यांचा स्वतंत्र असा पक्ष जो इंग्रजांचा विरोध करतोय असंही आपल्याला दिसत नाही. हे तर काही घडलंच नाही. पण स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या काही ठळक घटना आपल्याकडे आहेत त्या घटना जर नजरेसमोर आणल्या तर बाबासाहेब आंबेडकर त्या घटनांच्या मध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीच्या मध्ये येताना दिसत नाही. उदाहरणार्थ सायमन चले जाओ, सायमन कमिशनवर बहिष्कार, आणि ते प्रकरण किती गाजलं. आज आपल्यापासून इतिहास खूप दूर गेलेला असल्यामुळं आपल्याला फारसं माहिती नाही आहे. पण जे लोक सायमन समोर साक्ष देणारे लुच्चे आहेत, बगलबच्चे आहेत, बदमाश आहेत, इंग्रजांचे पाठीराखे आहेत, अशा घोषणा दिल्या जात होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं त्यावेळेला? सायमन कमिशनला साक्ष दिली. ते तटस्थ नाही राहिले. म्हणजे ज्या सायमन कमिशनवर स्वातंत्र्य चळवळीने जवळपास बहिष्कार घातलेला होता, आंबेडकर मात्र तिथं साक्ष द्यायला गेलेले असं आपल्याला दिसून येत. ठीक आहे, आपण हाही मुद्दा बाजूला ठेवू. त्यांनी काढला नाही, स्वतःचाही पक्ष काढला नाही असं नाही. तर उदाहरणार्थ त्यांची स्वतःची लेबर पार्टी होती, आपल्याला माहिती आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये थोडासा आधी म्हणजे 36च्या नंतर आणि 40च्या दरम्यान क्रिप्स येऊन गेल्यानंतर येईल उल्लेख, त्यांनी दुसरा पक्ष काढला, लेबर पार्टी विसर्जित केली. लेबर पार्टी जेव्हा काढलेली होती त्यावेळेला ते सरळ इंग्रजांच्या मंत्रिमंडळात होते. 42ला जवळपास सगळ्या देशानं इंग्रजांच्यावर बहिष्कार घातला. बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळात आहे, ते मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. अनेकांनी राजीनामे दिले, यांनी राजीनामा दिलेला नाही, ते मंत्रिमंडळात आहे. मग इंग्रजांच्या मंत्रिमंडळात जो माणूस राहतो, सायमन कमिशनवर बहिष्कार घातल्यानंतर सुद्धा जो साक्ष द्यायला जातो, जो कधी मिठाच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होत नाही, जो कधी स्वतंत्र संघटना काढून इंग्रजांचा निषेध करीत नाही, त्या माणसाचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा काय संबंध? असं जर कोणी म्हणालं तर लॉजिकली यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. कारण इतकी उदाहरणं मी उलटी दिलेली आहेत की ज्यामुळे बाबासाहेबांचं स्वातंत्र्य चळवळीतलं कर्तृत्व कुणीही शून्य म्हणावं या पद्धतीचं आहे. म्हणजे विरोधकांनी देण्याची गरज नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांचा चाहता आहे, सध्याही विषय आहेत माझे. मीच तुम्हाला एवढी सगळी यादी दिलेली आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्य चळवळीचा काय संबंध आहे असं आपण सहजपणे म्हणू शकतो. पण ज्यांचा त्यांचा संबंध आहे
आणि ज्या ज्या कसोट्यांच्या आधारे आपण त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणतो ते तरी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते का, असाही आपण कधी विचार केला नाही. मला माहिती आहे समोर देवसर बसले, इतिहासाचे गाढे अभ्यासक, ते साधे अभ्यासक नाही आहेत. राणी लक्ष्मीबाईंचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा काय संबंध आहे? त्या पराक्रमी होत्या त्याबद्दल वाद नाही. काय होतं आपलं, असा काही प्रश्न विचारला की लगेच आपण अरे हा विरोधी असला पाहिजे असं शिक्कामोर्तब करून मोकळे होतो. मला 2006 मध्ये सांगलीला विश्वदास भावे यांच्यावर बोलायचं होतं, ज्यांनी आवर्जून माझं नाव सांगितलं होतं त्या पुस्तकावर. त्यांच्या बोलावं ते विश्वदास भावेंचे शेवटचे वंशज होते, श्रीराम भावे. आता त्यांचा वंश शिल्लक नाही. त्या कार्यक्रमानंतर 6 महिन्यांनी ते गेले आणि त्यांनी मला सांगितलं लागून तुमचं नाव सांगितलं, तुम्हाला बोलायचं. बोलता बोलता मला ते असं म्हणाले की अलीकडं विश्वदास भाव्यांचं जनकत्वच नाकारलं जाते आणि त्यामुळे कुठल्या तरी अभ्यासू माणसाचं तिथं व्याख्यान व्हावं त्यांच्या आत्मचरित्रावर. त्याला लागू म्हणाले की बा भगतला बोलवा तर बोलतील चांगलं. तर मी अत्यंत विनम्रपणे सांगितलं की विश्वदास भावे यांचं जनकत्व मी स्वतः मानत नाही. जो उगाच वाईट वाटायला नको, 80 वर्षाचा विष्णुदासांचा खापरपंतू माझ्या समोर बसलेला आहे आणि तो मला श्रद्धेनं बोलवतोय काहीतरी बोलण्यासाठी. पण मी लगेच म्हणालो याचा अर्थ असा नाही आहे की विश्वदास भावे यांचं कर्तृत्व नाट्य क्षेत्रातलं मी नाकारतो. आणि मग त्या दिवशी जे काही भाषण झालं ते खट्टू झाले होते. माझा भाषण झाल्यानंतर श्रीराम भावे जवळपास फोनवर माझ्याशी 15 मिनिटं आणि ते असं म्हणाले की बा विश्वदास भाव्यांचा एक वेगळा पैलू तुम्ही उलगडून दाखवला आणि त्यांचं कर्तृत्व इतक्या चांगल्या शब्दात सांगितलं. यापूर्वी आम्ही हे कर्तृत्व कधी ऐकलेलं नव्हतं. ते आद्यजनक आहेत आणि नाकारलं जातं एवढ्यावरच आम्ही नाराज होत होतो असं त्यांनी सांगितलं. हा विषय नसल्यामुळे मी तिकडे नेत नाही, पण तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की मी असा प्रश्न उपस्थित केल्याबरोबर की लगेच हा काहीतरी विरोधक असला पाहिजे अशा पद्धतीनं बोललं जाणार. तुम्हाला माहिती आहे की 1956 आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधून 1857च्या चळवळीबद्दल प्रचंड लेखन आले, खूप लेखन आले. त्यावेळेला आम्ही फारसे कळते सवरते नव्हतो, परंतु त्या मासिकातनं आलेलं जे लेखन आहे ते 60च्या आसपास पुस्तक रूपाने आलं. मग ते आम्हाला वाचायला मिळालं. ज्याने कोणी 1857वर नर फाटकांचं पुस्तक वाचलं असेल त्यांच्याबरोबर हे लक्षात येईल की राणी लक्ष्मीबाईचा स्वातंत्र्य चळवळीचा तसा काहीही संबंध नाही. तर यातलं सत्य असं आहे की आमचे हे सगळे जे संस्थानिक आहेत आणि इंग्रज यांच्यामध्ये जेव्हा केव्हा संघर्ष झाले आणि इंग्रजांनी सुद्धा सगळ्या संस्थानिकांना सगळ्या संस्थानिकांची संस्थान खालसा केलेली नाही आहेत. त्यावेळेचा जो नकाशा आहे आमच्या मोरसरांनी आमच्या ज्ञानात बहुतांश सांगितलं की गुलाबी रंगाचा भाग होता तो ब्रिटिशांचा, ब्रिटिश इंडिया, आणि उरलेला जो संस्थानिकांचा होता तो आणखी एक वेगळ्या रंगाचा. ते हे सगळे जे संस्थानिक आहेत स्वातंत्र्य चळवळ चालू असताना देखील राजे होते आणि मांडिक होते. 1818ला ज्या वेळेला पेशवाई समाप्त केली त्यावेळेला अजून इंग्रजांचं धोरण हे ठरलं नव्हतं की सगळ्या संस्थानांना खालसा करायचं का करायचं नाही, हे ठरलं नव्हतं. हळूहळू आपल्या व्यापाराला अडचण येते म्हणून ज्या ज्या ठिकाणी व्यापार करायचा ती संस्थानं आपण समाप्त केली पाहिजे. त्यात पेशवाई समाप्त केली आणि बाजीराव हा थेट ब्रह्मावर्ताला गेला. काही करार मदार झाले. काय करार मदार? करार मदार असे झाले की बाजीरावांनी पेशवेपद सोडायचं आणि गुपचूप ब्रह्मावर्तामध्ये बसायचं. त्याचं मानधन वर्षाला 8 लाख रुपये घ्यायचं पेन्शन.
कशाची? काम न करण्याची, राजपद न भोगण्याची पेन्शन 8 लाख रुपये घ्यायची. म्हणून या महाराजांनी काय केलं, तिथं आणखी एक लग्न केलं. पैसे राहिले होते. एवढ्यावर थांबले का? एवढ्यावर थांबले नाही. कारण 8 लाख रुपये खर्च कसे करणार ना? इथं नोकर चाकर सगळा फाटा होता पाऊस पाटा. तिथं काही एवढे लोक नव्हते. पैसे शिल्लक पडायला लागले म्हणून व्याजानं दिले. कुणाला? इंग्रजांना. 50 लाख रुपये बाजीरावांनी इंग्रजांना व्याजानं दिले. आणि मरण पावल्यानंतर त्यांचा जो मुलगा नानासाहेब त्याचं म्हणणं असं की ते 8 लाख रुपये मला मिळाले पाहिजे. साधी गोष्ट आहे ना. उद्या जर मी गेलो तर सरकारने माझी व्यवस्था केलेली, माझ्या बायकोला निम्मा पगार देतो, सरकार पेन्शन देतं, तसं निदान निम्म तर द्या. पण डलावसी म्हणला काहीच द्यायचं नाही. भांडण सुरू. अशा खालसा केलेल्या अनेक संस्थानिकांचे प्रॉब्लेम आहेत. त्यात लक्ष्मीबाई या सुद्धा अपवाद नाही. त्या खोलात आपण त्याची गरज नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की 57च्या बंडामध्ये सगळेजण या देशाचं काहीतरी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करीत होते. या भ्रमातून आपण बाहेर आलं पाहिजे. हा, इंग्रजांच्या विरोधी लढत होते, ही गोष्ट खरी आहे, त्याबद्दल वाद नाही. पण इंग्रजांच्या विरोधी लढणं म्हणजे पुन्हा राज्य आपल्याला मिळवायचंय आणि इंग्रजांना हाकून द्यायचंय, ही प्रेरणा नाही. त्याही पलीकडची गोष्ट अशी. आणि आज आपण म्हणजे नांदेडकर असल्यामुळं आणि मोरे सर बसले गेले काय, मोरे सर इथं बसले तेव्हा त्यांचं पुस्तक वाचलं पाहिजे सगळ्यांनी. फार महत्वाचं पुस्तक आहे. 57च्या बंडाचे खरे सूत्रधार कोण, यावर त्यांची जवळपास 100 पानं आली. आणि त्या 100 पानामध्ये हंटर नावाचा जो त्यांचा ICS माणूस होता, ज्यांनी रिपोर्ट दिला, जो रिपोर्ट जवळपास 1958ला दिला, लगेच ताबडतोब, की हे बंड जे आहे करण्यामागे खरे सूत्रधार हिंदू नाही, मुस्लिम आहे. कारण हे सगळे हिंदू पुन्हा त्या मुसलमान राजाला हवाली करणार होते ते राज्य, म्हणून हे सगळे प्रेरित झालेले. आणि म्हणून मिलिटरीनं कोणाचा बंदोबस्त केला 57 मधल्या बंडामधले जे आहेत, यांनीच लिहिली आकडेवारी आहे. माझी चूक होऊ शकते, आपण दुरुस्त करू. 30 राजपुत्र मुघल घराण्याचे त्यांना कापून काढ. 30,000 मौलवी दिल्लीतले त्यांची कत्तल केली. 26,000 लखनौचे मौलवी त्यांची कत्तल केली. 57च्या बंडामध्ये सहभागी होणाऱ्या किती हिंदूंच्या कत्तली झाल्या आपण लक्षात घ्या. सगळ्या ज्या कत्तली झाल्या त्या मॅक्सिमम मुस्लिमांच्या. कारण मुस्लिम हे पुढाकार घेणार हे तिथं कळलं. आणि याचा एकही मुस्लिम आमच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आहे असं आपण मानत नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये झाशीच्या राणीचा जयघोष होतो, पण बहादूरशाहचा जयघोष होतो असं काही मी कुणाकडनं ऐकलेलं नाही. ठीक आहे, त्या खोलात जाऊ नये. पण आणखी एक मुद्दा जाता जाता इथे लक्षात घेतला पाहिजे. मौलवींची कत्तल काढतो. कत्तल करायची तर सेनापतीची करावी, सैन्याची करावी. त्याचं उद्ध्वस्त केलंच आहे. म्हणजे लाल किल्ला किती उद्ध्वस्त केला, काय काय त्याचा विनाश केला, याचं फार भयंकर असं वर्णन मोरे साहेबांच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. पण मौलवीची कत्तल काय केली? अनेक वेळेला आपले काही असे मस्त भ्रम असतात. ब्राह्मण हा अतिशय भयंकर, कारण धर्माच्या नावाने आमच्यावर अन्याय करतो म्हणून स्मृती हा ग्रंथ जपला. संस्कृत आम्हाला वाचायची परवानगी नाही. आमच्या कानामध्ये तप्त सशाचा रस ओतला जातो आणि त्यामुळं धर्म काय हेच आम्हाला कळत नव्हतं. जणू काही ज्या धर्मामध्ये अशा आज्ञा नाहीत त्या धर्मातल्या लोकांना सगळा धर्म कळतो असं आपलं गृहीत आहे. आपल्या देशातल्या मुसलमानांना अरबी येत नव्हतं, आजही येत नाही. कुराण हा ग्रंथ उर्दू मध्ये नाही, तो अरबीमध्ये. त्यामुळं आपल्याकडचा ब्राह्मण जसा
म्हणून काय सांगितलं हे अधिकारवादीनं तुम्हाला सांगतो आणि आपण हो हो खरं असेल असं म्हणतो. तसा मुसलमान देखील मौलवीने सांगितलं की हो हो खरं असेल असं म्हणतो. म्हणजे मूल्यात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर मौलवी आणि ब्राह्मण फार मोठा फरक नाहीये. तोही तुम्हाला तोंडीच पद्धतीनं सत्तेत ठेवणार, त्याची सत्ता चालणार. तेव्हा आपण कत्तल कुणाची केली पाहिजे हे मुस्लिम लोक ज्यांचं ऐकतात त्यांची कत्तल केली पाहिजे, म्हणून मौलवींची कत्तल केली हे लक्षात घ्या. त्या अशा अवस्थेमध्ये पुढे काय झालं असेल? एवढ्या जर कत्तली झाल्या असतील, साधी गोष्ट आहे का? माणसं पळाली असतील ना, जीव वाचवून पळाली असतील. त्याचं वर्णन मोरसाहेबांनी केलं नाही. मी लेखक असल्यामुळं मी आता तर्काने तुमच्या समोर करतो. वाडा घेऊन कसं पळायचं, जमीन घेऊन कसं पळायचं. पैसे असतील तर आपण पिशवीत टाकू ना, हिरे माणकं असतील तर पिशवीत टाकू. वाडा पाकिस्तानला गेले नाही ते लोक, का आपले वाडे घेऊन गेले का? नाही. जमिनी घेऊन गेल्या का? नाही. इथंच सोडल्या. काय केलं मग? जी येईल ती किंमत त्या किमतीला विकून टाकल्या. इलाजच नव्हता, सोबत नेता येत नाही. तेव्हा अशा अवस्थेमध्ये काहीही का किंमत येईना त्या जमिनी विकून टाकणं, वाडे विकून टाकणं आणि पळून जाणं याशिवाय दुसरा पर्याय नसतो. इथल्या मुसलमानांना अजून पाकिस्तान निर्माण झालेलं नव्हतं, पण ज्या राज्यामध्ये पळून जाता येणं शक्य होतं तिथं पळून गेले. जाताना त्यांनी वाडे कवडीमोल किमतीला विकले, जमिनी कवडीमोल किमतीला विकल्या. कुणी घेतल्या? मोरे सरांनी सांगितलं नाही, मी सांगतो कोणी घेतल्या. कारण पाकिस्तानला आमच्याकडचे मुसलमान पळून गेल्यानंतर जमिनी कोणी घेतल्या तुम्हाला माहिती आहे. हिंदूच घेणार ना, त्यांच्याजवळ पैसे होते. आणि मग अशा काळामध्ये बाबा फारच चांगली जमीन आहे, बघायची आहे, भरपूर किंमत देऊ म्हणून घेणार का? पडेल किमतीलाच घेणार. हा इतिहास त्या मुसलमान माणसांनी आपल्या मुलाला सांगितला नसेल असं आपलं मत आहे का? आपल्या मुलाला तर सांगितलं असेल कि अरे वो सावकार लुच्चा है, चोर है, वो जमीन अपनी थी, वो भाड़ा अपना था, उसने बहुत कम कीमत में ले लिया, हे तर सांगितलंच असेल. तर अशा अवस्थेमध्ये हिंदू मुस्लिम भाई भाई तुम्ही किती घोषणा द्यावं तिथंच ठिणगी पडली. हिंदू आणि मुसलमानाच्या संघर्षाची ठिणगी ही तिथंच पडलेली आहे 57च्याच बंडामध्ये. आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की 93ला प्रचंड हिंदू मुसलमान दंगा झालाय. ज्या दंग्यातून मग सावरकरांची सबंध आपली फिलॉसॉफी बिल्डअप केली वगैरे आपल्याला माहिती आहे. त्या वर्तमानातले संघर्ष आपण जे समजून घेत नाही माझी खरी म्हणजे तक्रार असेल, त्याच्यामुळे असं घडतं. तर या 57च्या बंडाचा ज्यांना पहिल्यांदा नीट अर्थ लागला त्यात हिंदू माणूस नाही आहे, मुस्लिम माणूस आहे. तो सरसय्यद अहमद आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा मूर्खपणा आहे, या पद्धतीने तुम्ही जिंकू शकत नाही, आधी तुम्ही शिक्षण घ्या. आणि मग आपण देखील सरसय्यद अहमद खान हे किती म्हणजे सुधारक होते वगैरे वगैरे सांगतो. खरं आहे ते सुधारक होते, पण त्यांच्या सुधारणेची आद्य प्रेरणा पुन्हा गेलेलं मुसलमानांचं वैभव परत मिळवणे ही होती, स्वातंत्र्य मिळवणं ही नव्हती. आणि ही ब्रँच नंतर डेव्हलप कशी झालेली आहे त्याचा फार सुरेख इतिहास पुन्हा शेषराव मोरेंनी दिलेला आहे. राष्ट्रीय मुसलमानाचा प्रभाव जो आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये निर्माण झाला त्याचे रूट्स असे सरसय्यद अहमद खान यांच्या मूळच्या सुधारणांच्या मध्ये दिसून येतात. या गोष्टी जर आपण तपासून बघायला लागलो तर गांधीजींच्या समोर किती मोठं राजकारण म्हणजे किती मोठे प्रश्न येऊन पडलेले होते हे आपल्या लक्षात येत नाही. तर मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये सामंजस्य करार व्हावा हा मुद्दा जेव्हा आला आणि लखनौचा करार झाला त्यावर गांधी वॉज नोबडी, गांधी नुकतेच आले होते. तो करार टिळकांनी केला आणि तो करार किती भयानक आहे कोणी सांगितलं? हा करार अत्यंत भयानक आहे, विघातक आहे. हे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीत असल्या कोणत्या माणसाने सांगितलं? एखादं पुस्तक, आणि ते पुस्तक कोणतं आहे ते पुन्हा आपल्याला शेषराव मोरे यावं लागतं. आणि मला माहिती आहे की आपली काही मतं आणि भूमिका आहेत त्या चमत्कारिक असतात. शेषराव मोरे भाजपच हो,
बाबासाहेब आंबेडकरांची उद्धरणं वापरणार म्हणजे ते काहीतरी आपल्या सोयीनुसारच वापरणार. म्हणून मी अतिशय काळजीनं ते पुस्तक वाचलं. त्यांनी जवळपास 9 ते 10 उदाहरणं बाबासाहेबांची दिलेली आहेत. एकही उदाहरण त्यांनी डिस्टॉर्ट केलेलं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या संकटाचा धोका 1936ला ओळखला. काय काय पुढं घडणार आहे या विषयावर एकही पुस्तक नव्हतं. सगळे अहवाल गोळा केले. एकाच आपल्या देशामध्ये 2 राष्ट्र का निर्माण झाली, कुणाचे अपराध आहे याच्यावर सविस्तर असं पुस्तक लिहिलं. ज्या पुस्तकाचं नाव थॉट्स ऑन पाकिस्तान आहे हे आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुणाची इच्छा अशी होती की देशाचे 2 तुकडे व्हावे, देशाचे 2 तुकडे व्हावे असं जो म्हणतो तो स्वातंत्र्य चळवळीचा विरोधक. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय देताना हे दिले की या सगळ्या चुका काँग्रेसच्या आहेत. त्यामुळं आज ना उद्या आपल्या देशाची फाळणी झाल्याशिवाय राहणार नाही. 38चं पुस्तक आहे. कुणालाही आपल्याला हवं असलेलं सांगितलं की बरं वाटतं, आपल्याला प्रतिकूल असलेलं सांगितलं की अजिबात आवडत नसतं. त्यात बाबासाहेबांनी सांगणं, त्यांनी असं म्हटलं की माझे सगळे प्रश्न मी बाजूला ठेवले आणि बाजूला ठेवून हे सगळं करीत बसू का, या विषयावर पुस्तकच नाही आहे. कोणकोणत्या पद्धतीने काँग्रेस ठराव घेत आली आणि काय काय मागण्या करत आली ह्या सगळ्या देऊन त्यांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तुम्हाला मागे जायला संधी नाही आहे. तुम्हाला आज ना उद्या फाळणी फेस करावीच लागेल. हे न आवडणारं एक भयानक सत्य जवळपास 38ला त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य चळवळीतला कोणालाही हे असं आवडणं शक्यच नव्हतं. हे एवढंच सांगून थांबले नाही. आणखी एक मुद्दा सांगितला. जगामध्ये आपला देश हा काही पहिला देश नाही आहे की जिथं फाळणी होणार आहे. जगामध्ये अनेक देश आहेत जिथं फाळणी झालेली आहे. त्यामुळे कोणकोणत्या देशांची फाळणी झाली त्याचे तपशील दिलेत आणि ते तपशील देऊन त्यांनी पुढे असं सांगितलंय की जेव्हा फाळणी होते तेव्हा काय काय गोष्टींचा बटवारा होत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती यादी देताना त्यांनी असं म्हटलंय, बटवारा होताना फाळणी होताना स्थावर मालमत्ता आपल्याला देता येत नाही पण त्याची किंमत ठरवता येते. सोबत घेऊन जायच्या वस्तू ज्या आहेत त्या सोबत घेऊन जाता येतात. पण सगळ्यात अवघड जर गोष्ट काही असेल तर माणसांचा फेरवाटप. माणसं जेव्हा इथून तिकडं आणि तिकडून इकडे येतील तेव्हा ज्या कत्तली होतील त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. हा इशारा काँग्रेसवाल्यांनी दिला नाही, हिंदू महासभावाल्यांनी दिला नाही. हा इशारा बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला देत आहेत. हा काय दलितांचा प्रश्न होता काय की आपल्या देशाचा प्रश्न होता आणि देशाच्या उद्याच्या भवितव्याचा प्रश्न होता हे आपण विचार केला. अशा पद्धतीने आपण या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीकडे बघायला लागलो तर पुष्कळशा गोष्टी अशा दिसतात की मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीपासूनच उद्या देश स्वतंत्र झाला तर काय असावं याचं स्वप्न आधीपासून पाहत होते. बाबासाहेब आंबेडकर हे 13ला अमेरिकेत गेले. पहिला थिसिस लिहिला. मूळचा पहिला जो MA थिसिस होता फारसं मटेरियल मिळत नाही म्हणून बाजूला ठेवला. एन्शंट इंडियन कॉमर्सवर त्यांना लिहायचं होतं. ही सगळी माहिती मिळणं अतिशय अवघड गोष्ट होती कारण आपल्याकडे इतिहास लेखन परंपराच नाही. त्यामुळे हिशोब मिळत नाही, बाजूला ठेवली. पण त्यांनी निर्णय घेतला की ईस्ट इंडिया कंपनीचा जो हिशोब आहे त्याचं आपण ऑडिट करू. आणि म्हणून MAला असताना त्यांनी जो थिसिस लिहिलेला आहे तो ईस्ट इंडिया कंपनीची जी काही फायनान्शियल धोरणं होती त्या धोरणामध्ये ही कंपनी कसं वागत होती याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. काय निष्कर्ष होते बाबासाहेबांचे या अभ्यासात? इंग्रज आपल्या देशामध्ये कल्याणासाठी आलेला असून या ईस्ट इंडिया कंपनीने आपलं कल्याण केलेलं आहे असा निष्कर्ष आहे का? याची आणखी थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.
ती पार्श्वभूमी अशी आहे की ज्या अमेरिकेमधून कापूस मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडला जात होता त्या अमेरिकेचे संबंध बिघडले आणि ब्रिटन दुसऱ्या एखाद्या देशाचा शोध घ्यायला सुरुवात करतं की आपल्याला कापूस तर पाहिजे, आपल्या गिरण्या तर बंद होता कामा नये. यादवी युद्धामुळे आता अमेरिकेतला कापूस आपल्याकडे तर येणं शक्य नाही. त्यावेळी त्यांना ही म्हणजे सोन्याचं अंड देणारी मुलगी सापडली, तो म्हणजे आपला देश भारत. 1853ला पहिली रेल्वे 25 किलोमीटरची आहे, ठाणे टू मुंबई. काही नाही, ठाण्याच्या परिसरातला कापूस गोळा करायचा आणि तो मँचेस्टरकडे पाठवायचा एवढ्यासाठी. 53 नंतर पुढच्या 20 वर्षामध्ये ही जी 25 किलोमीटरची रेल्वे लाईन आहे 20 वर्षात किती लांबीची अंतरली? 2000 मैल लांबीची अंतरली. म्हणजे आता कल्पना करा हा रेल्वेचा कारभार कसा आज आपल्याला कळतोय. एक साधा 10 मैलाचा फाटा करायचा असेल तर आपल्याकडं जवळपास 10 वर्ष लागतात. त्यांनी 20 वर्षामध्ये 50 मैल असलेलं जे रेल्वेचं जाळं होतं ते 2000 मैलावर नेलेलं आहे. तर आपल्या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रांती झाली असेल याचा विचार करा. नुसतं काही कापूस जाण्यापुरतं ते नाही आहे. किती मजूर आणले असतील, किती नोकरचाकर निर्माण केले असतील, त्यासाठी किती लोकांना शिक्षण द्यायचे, संबंध इकॉनॉमीवर त्याचे परिणाम झालेत. आणि हे तरी इंग्रजांनी काय केलं? ईस्ट इंडिया कंपनीचे लोक बऱ्यापैकी पैसे गोळा करतात आणि पाहिजे तेवढा कर आपल्याला देत नाहीत. हे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या 1803च्या आसपासच लक्षात यायला लागलं तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की या कंपनीच्या हातून आपण कारभार आपल्या हाती घेतला पाहिजे. हे ठरवण्यामध्ये 50 वर्ष गेले आणि 1853ला सरळ आपल्या इंग्लंडच्या हाती आपल्या देशाची सत्ता गेली आणि हे खातं संपलं. ईस्ट इंडिया कंपनी संपली. या ईस्ट इंडिया कंपनीचा इसवी सन 1760 ते 1807 असा 100 वर्षाचा लेखाजोखा बाबासाहेबांनी तयार केलेला होता आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला होता तो सिलेक्टमन नावाचा माणूस इंग्लंडला फारसा अनुकूल नव्हता. तो अमेरिकेचा होता. नुसता इंग्लंडला अनुकूल नव्हता असं नाही तर अख्ख्या मार्क्सवादाला सुद्धा तो अनुकूल नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आजही अमेरिकेमध्ये म्हणावा तेवढा मार्क्सवाद रुजला नाहीये, तिथं भांडवलच आहे. अशा या सेलिग्मनच्या आणि तो इंटरनॅशनल कीर्तीचा माणूस आहे, साधा नाहीये. पुन्हा म्हणजे त्याच्या अभ्यासाबद्दल सगळ्या जगाला कौतुक माहिती आहे. त्याच्या हाताखाली अभ्यास करताना या ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या देशाचं किती शोषण केलंय याची आकडेवारी दिली आहे बाबासाहेबांनी. त्या हे वाचल्यानंतर आणि हा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांना असं वाटलं असेल की इंग्रज आपल्या देशामध्ये यावत संगतीबा करून राहावं. अन्य कुणीही अभ्यास केलेला नाही इतक्या शिस्तवार पद्धतीने ज्या माणसाने केला तो अभ्यास केल्यानंतर त्याला काय वाटलं असेल याचा तर्क सुद्धा आपण कधी करत नाही. बाबासाहेबांची डिग्र्या किती मिळवल्या ते धाप लागेपर्यंत आपण फार वेगाने सांगतो, MA, PhD, DSc, बारातला वगैरे वगैरे. पण त्या डिग्र्यांच्या मधला कोणता कंटेंट आहे आणि त्या कंटेंटचा बाबासाहेबांच्या पर्सनॅलिटीवर काय परिणाम झाला या अंगाने आपण कधी विचारच करत नाही. पुढे PhD करायचं होतं, कशावर केलं PhD? ईस्ट इंडिया कंपनीचा हा सगळा घोळ कळलाच होता. आता इंग्रजांचं राज्य चालू होतं डायरेक्ट. तर हे इंग्रजांचं राज्य चालू असल्यामुळे त्यांचे अहवाल घेऊन अभ्यास करणं हे अधिक सोपं होतं. त्यांचा PhDचा विषय हा आपल्या देशातली ब्रिटिशांची जी अर्थनीती आहे तो होता आणि तिथं तर त्यांच्या लक्षात अनेक घोळ आले. निदान ईस्ट इंडिया कंपनीचं बँकेचं एकच खातं होतं, इथं तर 4 खाते होते. आता एक खातं इथल्या लोकांच्यासाठी, एक खातं तिकडं भारत मंत्र्याचं खातं सुरू झालं होतं. जसं सिंचन खातं आहे आपलं तसं तिकडे भारत मंत्र्याचं खातं होतं आपल्या देशासाठी इंग्लंडने ताबा घेतल्याबरोबर. तेव्हा त्यांचे खर्च वेगळे भागवण्यासाठी ते खातं पुन्हा वेगळं आणि असं करत करत एक खातं असं होतं की जे खातं फारसं कुणाला दाखवायचंच नाही, मिसलेनियस.
आता हा जो मिसलेनियस प्रकार आहे, अकाउंटची जी माणसं असतात त्यांना माहिती आहे की जे आपल्याला पैसे दाखवता येत नसतात उघडपणे, अतिशय छान पद्धतीने तिथं ते जमा करायचे असतात आणि दाखवायचे असतात. या मिसलेनियसमध्ये किती प्रचंड शोषण चालू होतं हे बाबासाहेबांना कळत होतं. तर हे इंग्रज आपलं शोषण करण्यासाठी आलेले आहेत हे बाबासाहेबांना 1916लाच कळलेलं आहे. अजून करार झालेला नव्हता, होण्याच्या मार्गावर होता हिंदू मुस्लिमांच्या मधला लखनौचा करार. त्याच्या आधी अभ्यासातून हे इंग्रज आपलं किती शोषण करतायत हे त्यांना कळलेलं नव्हतं. अशा अवस्थेत तेव्हा जेव्हा ते इकडे येतात ही सगळी माहिती त्यांच्याजवळ आहे. आता प्रश्न इकडे स्वातंत्र्याची चळवळ, त्यांना कोणकोणते त्रास झाले अस्पृश्यतेचे त्याची अनेक उदाहरणं आहेत. पण बाबासाहेब आले 17 सप्टेंबरमध्ये आणि जवळपास 1920 पर्यंत आपल्या देशात राहिले, 3 वर्ष राहिले. त्या दरम्यानच्या काळामध्ये एकाच वर्षात आपल्या देशामध्ये अस्पृश्यता निवारणाच्या 5 परिषदा झाल्या. एकदम 5 परिषदा, म्हणजे ज्या अस्पृश्यांच्या बद्दल कुणाला काहीही वाटत नव्हतं, खिजगंतीत नव्हते, एकाएकी अस्पृश्यता निवारणाचा पुळका आला कसा कोणी विचारणार, पण बाबासाहेब विचारणार ना, कारण त्यांनी भोगलं होतं ना. तिथं गेले 13ला बडोद्याला, कोणत्या पद्धतीनं अपमानित होऊन आले हे आम्हाला माहिती होतं ना. गोरेगावला गेले, बैलगाडीवाल्यांनी काय त्रास दिला ते आम्हाला माहिती होतं ना. बाप नेहमी सांगत होता की आपली ही सगळी लढाऊ जमात आहे, आपल्या पराक्रमाच्या जोरावर इंग्रजांनी इथलं राज्य घेतलं आणि ज्या क्षणी इथलं राज्य घेतलं आणि स्थैर्य मिळवायचं होतं त्यांनी महारमांगांचा प्रवेश बंद करून टाकला. हे सगळं बाबासाहेबांना घरातच कळत होतं, स्वतःच्या अभ्यासानेच कळत होतं. अशा अवस्थेमध्ये एवढं सगळं ज्यांना कळलेलं आहे त्यांना तर प्रश्न मनात येईल ना की असं काय घडलं, कोणता चमत्कार घडला की सगळ्यांना एकाएकी अस्पृश्यता निवारण करावं वाटायला लागलं. बाकीचं तर सोडा, शंकराचार्य सुद्धा उडी घेतात नाही अस्पृश्यता निवारण झालं पाहिजे. ठीक आहे, ते 4 जे महत्वाचे पीठ आहेत त्यातला शंकराचार्य नसेल तो कोल्हापूरचा असेल, पण आपल्या देशामध्ये असं उदाहरण नाही. धर्मशास्त्राच्या विरोधी शंकराचार्य काही निर्णय देतात, पाठिंबा देतात, असं उदाहरण नाही आहे. पण डॉक्टर कुर्तकोटी सुद्धा त्या अस्पृश्यता निवारणाच्या परिषदेमध्ये उतरले. असं काय घडलं, एक विठ्ठल रामजी शिंदे सोडले तर बाकी कुणीही अस्पृश्यता निवारणाचं काम करीत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये हे का घडलं असावं याचा विचार तर बाबासाहेब करणार. आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब ज्या वेळेला शाळेत शिकायला होते त्यावेळेला रामजी बाबा न चुकता त्यांना टाइम्स ऑफ इंडियाचा अंक आणून देत असत. परवडत नव्हता त्यांना तो, म्हणून 1 दिवसाचा शिळा अंक आणून देत असत आणि वाचून घेत असत. सक्तीनं वाचून घेता 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 यांचं इंग्रजी तर उत्तम झालंच, पण ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो ते नॉलेज तिथंच तयार झालेलं होतं सगळं. त्या राजकारण कसं असतं त्याचे धडे कळलेले होते, राजकारणानं आपली कशी उपेक्षा केली हेही कळलेलं होतं. आणि म्हणून एकाएकीच असा उमाळा का आला याचा शोध घेणं अगदी स्वाभाविक होतं. ज्या ॲनी बेझननी एवढा मोठा पुरस्कार केला अस्पृश्यता निवारणाचा, जी आयर्लंडची बाई होती, खरं तर ती तर सनातनी होती, ती काय फार अनुकूल होती अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा ती मदतीला येते अस्पृश्यता निवारण झालं पाहिजे असं म्हणते. कारण आपल्याला काही गोष्टी इतिहासानं सांगितलेल्या नीट माहिती नसतात किंवा सांगितल्या तरी आपण लक्षात ठेवत नसतो. इंग्रजांचं धोरण पहिल्या महायुद्धानंतर बदललेलं आहे. या देशातल्या लोकांचा आपल्याला पाठिंबा पाहिजे आणि पाठिंबा मिळवायचा असेल तर राजकारणामध्ये हळूहळू त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. स्पष्टपणे अशी पावलं ही पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली आहेत. नव्हे त्याच्या आधीच नेमस्तांनी असं वातावरण तयार केलं, गोखलेंनी असं वातावरण तयार केलं. रानड्यांना हे कळलं होतं की उद्या काय होणार, लोकमान्य टिळकांना सुद्धा हे कळलेलं होतं की उद्या काय होणार. आणि हे चाललेलं असताना हा या देशातला जो वर्ग आहे
त्याच्या हाती सत्ता जर हळूहळू गेली तर आपलं उद्या स्थान काय याचा सगळेच जण विचार करीत होते. कोण विचार करीत होते? ज्यांना राजकारणामध्ये प्रवेश मिळणार तेच करणार ना. मला आमदाराचं तिकीट मिळणार असेल तर मी विचार करेल किंवा कोणत्या मतदारसंघातून उभा राहू, किती दलित तिथं आहेत, कोण मला मत देतील असा विचार मी करेल. पण मतदारसंघ कसे होते याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते. होते ना, निवडणुका झाल्या होत्या सुरू, आणि या निवडणुकांच्या मध्ये मतदार कोण अटी होत्या. आज काहीच अटी नसल्यामुळे आम्हाला असं वाटतं की जुन्या काळात ते तसंच असेल. आज काय आपण 21 वर्षाचे झालो, 18 वर्षाचे झालो की लगेच मतदारांच्या यादीमध्ये आपलं नाव येतं. तसं नव्हतं. कमीत कमी BA. समजा आज असं घडलं की BA नंतरच मतदानाचा अधिकार मिळेल, तोपर्यंत मिळणार नाही असं जर तुम्हाला सांगण्यात आलं, तुम्ही ऍक्सेप्ट करा. आज कोणीच ऍक्सेप्ट करणार नाही. मतं विकली जातात, विकली जाऊ द्या, पण हा आमचा हक्क आहे, आम्ही सोडणार नाही या निर्णयाला तुम्ही आलात. दुसरी अट होती, ज्यांनी शिक्षण घेतलं नाही असे अनेक लोक होते ना. कारण 1931ची जी आकडेवारी आहे, साक्षरतेची आकडेवारीच 11%. म्हणजे पदवीधर किती असतील याची कल्पना करा. त्यामुळे मतदार किती असतील याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. पण पैसे आहेत पण मतदार नाहीत, शिक्षण नाही, म्हणून त्यांची सोय करायला पाहिजे. मग त्यांची सोय केली जातात. जे इन्कम टॅक्स देतात त्यांना मतदानाचा अधिकार. आजही आपल्या देशामध्ये 125 कोटीच्या इन्कम टॅक्स पेयर हा 10% सुद्धा नाही. इंग्रजांच्या काळात किती असेल त्याचा आपण तर्क करा. तर इन्कम टॅक्स पेयर मतदान देऊ शकतो. BA असेल तर मतदान देऊ शकतो. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी नाहीत, पण जमीनदार असेल तरीही मतदान देऊ शकतो. आणि जमिनीच्या संदर्भामध्ये जी आकडेवारी आज आता अभ्यासकांनी उपलब्ध करून दिलेली, विशेषतः मंडळ आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की या देशातल्या 80% जमिनीचे मालक मंडळ लागू झाल्यानंतर, आधीची आकडेवारी मला माहित नाही, 80% जमिनीचे मालक या देशातले 20% लोक होते. आणि राहिलेली जी 20% जमीन आहे ती उरलेल्या 80% मध्ये वापरलेली होती. ते मालक होते. त्या हे थोडेच असणार मतदार. म्हणजे 80% ते मतदार असणारच नाही, हद्दपार. इन्कम टॅक्स देऊ शकणार नाहीत, हद्दपार. BA नाहीत, हद्दपार. पण लोकशाही सुरू झाली होती आपल्या देशात. हे तुम्हा आम्हाला कळलं ना, पण बाबासाहेबांना कळत होतं ना. आणि झालं असं की त्याच काळामध्ये साऊथ बरो कमिशन नावाचं कमिशन 1919 आपल्या देशामध्ये येणार हे घोषित झालं. साऊथ बरो कमिशनला हे सांगण्यात आलं की लोक ठिकठिकाणी संप करायला लागलेत, आपल्या विरोधी चाललेत, त्यांची मतं काय आहेत शोध तर घ्या, त्यांना काय म्हणायचं, आपल्या राज्याकडनं काय अपेक्षा आहे. आणि मग आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास 43 लोकांची एक यादी साऊथ बरो कमिशननी पाठवली. त्यात अण्णासाहेब लठ्ठे होते, नचिम किरकर होते, जेधे होते, त्यानंतर जिना होते. जे गुण जगातले मोठे राजकारणामध्ये ते सगळे होते. आंबेडकर होते का? कुठून असणार? आंबेडकर नुकतेच येऊन जॉईन झाले होते, आधी नोकरीच नव्हती, 1 वर्ष तसंच गेलं. इकडून तिकडून नोकरी मिळाली. एक भाऊ कमावता होता, तो मदतीला होता, तोही मरण पावला. एक भाऊ तर आधीपासूनच बाहेर पडलेला होता. त्या दुसऱ्या भावाची फॅमिली, आपली बायको, आपलं मूल, भावाचं मूल, भाऊचं आत्या, या सगळ्यांना घेऊन जगायचंय आणि उत्पन्नाचं काही साधन नाही. अशा अवस्थेमध्ये हे प्राध्यापक झाले आणि त्यांना कळ साऊथ बरो येतोय. त्यांनी पत्र पाठवलं, मला साक्ष द्यायची. नो आन्सर. गव्हर्नरने ते पत्र कसा कुंडीत टाकून दिलं. कोण BR आंबेडकर? हे थांबले नाहीत, व्हॉइसरायला पत्र पाठवलं.
कारण इंग्रजांची जी सिस्टीम होती त्या सिस्टीमचा यांना पूर्ण परिचय झाला होता अमेरिकेत असल्यामुळे. व्हाईसरॉयने देखील कॉग्निझन्स घेतला नाही, पत्र फेकून दिलं. एवढ्यावर थांबले नाही, त्यांनी भारत मंत्र्याला पत्र लिहिलं. भारत मंत्री म्हणजे सगळ्यात मोठी अथॉरिटी ना, आणि तिथं मात्र भारत मंत्र्यांनी व्हाईसरॉयला कळवलं की होईल मिस्टर बी आर आंबेडकर. कशासाठी या माणसाला साक्ष द्यायचे, शोध घ्या. आणि आपल्याला माहिती आहे वरतून एकदा मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं, त्या आदेशाचे परिणाम थेट तलाठ्यापर्यंत होता. धाड सगळे कामाला लागतात. आणि त्यामुळे लगेच पोलिसांनी रिपोर्ट पाठवला की बी आर आंबेडकर हा कुणीतरी एक प्राध्यापक आहे सिडनेमध्ये, नुकताच MA झालेला आहे, PhD अजून कन्फर्म व्हायची आहे, PhD कन्फर्म झालेली नव्हती, त्यांना जाहीरपणे सांगता येत नव्हतं. PhD परीक्षा उत्तीर्ण झाले होते कारण त्यांच्या मेथॉडॉलॉजीमध्ये अडकलेली होती, ते काय तपशील देत नाही, नंतर देऊ. तेव्हा अशा अवस्थेमध्ये एक कुणीतरी MA प्राध्यापक याला काय करायचं हे कळेना, गेले रिपोर्टवर पर्यंत. पण इंग्रजांची एक सिस्टीम आहे, त्यांचं CID खातं डबल असतं. एक म्हणजे खालचं इथल्या अधिकाऱ्यांचं, दुसरं त्यांचं स्वतःचं असतं. ती पद्धत अजूनही चालू आहे. केंद्राचा CID वेगळा असतो. नामांतराच्या काळामध्ये केंद्राचा CID वेगळे रिपोर्ट पाठवायचा आणि स्टेटचा CID वेगळे रिपोर्ट पाठवायचा. त्या दोन्ही रिपोर्टला टॅग करून मग केंद्रात निर्णय होत असत. ही इंग्रजांची सिस्टीम आहे. तेव्हा भारत मंत्री तेवढ्यावर थांबले नाही. हा जर नुसताच MA असेल तर ह्याला असं काय वाटायला लागलं की आपण साक्ष द्यावी. कुठला MA शोध घ्या, कोलंबिया. कोणत्या विषयात MA केलंय शोध घ्या. आणि तिथं कळलं की ह्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे हिशेब तपासलेले आहेत, आपले हिशेब तपासलेले आहेत, त्या हा माणूस साधा असणार नाही. तिथं कळलं त्यांना. आणि त्यामुळे लगेच त्यांनी कळून टाकलं ओके येऊ द्या, त्यांना साक्ष देऊ द्या. नाहीतर बाबासाहेबांना साक्षच मिळाली नसते. इथं बाबासाहेब साक्षीदार म्हणून गेले. हे साऊथ बरो कमिशन खाजगी आहे. जसं आपला देश स्वतंत्र झाला, या OBCचं काय करायचा प्रश्न पडला, ते नेहरू म्हणाले ठीक आहे आपला एक अभ्यासू माणूस आहे कालेलकर. त्या कालेलकरांनी त्यांनी सांगितलं की काकासाहेब तुमचा अभ्यास खूप चांगला आहे, या OBCचं काय करायचं निर्णय घ्या. खाजगी होतं कमिशन तसं. त्यांनी ज्या 43 जणांना बोलवलं त्यात 44 एक बाबासाहेब गेले. काय मांडणी केली, काय मागणी केली, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये बाबासाहेबांचं कोणतं योगदान आहे आणि कोणतं व्हिजन आहे ते कळू शकतं. हा आरंभ आहे. ते जेव्हा गेले आणि त्यांनी जेव्हा मागणी केली, तर मागणी ही होती की आपण मतदानाचे अधिकार दिले. मी त्याला सोपं करून सांगतोय, पण ऑन पेपर आहेत. या मतदानाच्या अधिकारामध्ये 80% या देशातली जनता मतच देऊ शकत नाही. म्हणजे ज्या देशातली 80% जनता मतच द्यायला पात्र नाहीये, त्या देशावर राज्य करणाऱ्या लोकशाही राष्ट्रानं आम्ही वेलफेअर स्टेट चालवतो आहोत, हे कशाच्या आधारावर म्हणावं. हा असा सवाल गांधी विचारू शकतात, नेहरू विचारू शकतात आणि बाबासाहेबही विचारू शकतात. तो विचारलेला आहे. तर जोपर्यंत तुम्ही मतदारांच्या अटी सैल करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये स्वातंत्र्य देणे याला काहीच अर्थ नाही. या पद्धतीचं त्यांचं ड्राफ्टिंग आहे. तो रिपोर्ट आज अवेलेबल आहे, तो आपण वाचू शकतो. याच ठिकाणी त्यांचा आणि महर्षी शिंद्यांचा खटका उडाला. तिथं सुद्धा आपण काय करतो, महर्षी शिंद्यांच्या बद्दल आजच्या दलित मंडळीला बराचसा राग आहे. कशासाठी राग आहे, तर त्यांची जी डिप्रेस क्लास मिशन होती, DC मिशन, त्याच्या बैठकीमध्ये महात्मांना येऊ दिलं नाही. कारण आम्हाला एवढंच कळतंय, रागाचा मुद्दा आमचा एवढंच असतो. गांधीवर देखील आमचा राग. कशासाठी हरिजन शब्द वापरतो म्हणजे काय, याच्या पलीकडे गांधीची भांडण कोणतं आहे याचा खोद आम्ही फासत जाण्याचा प्रयत्नच करत नाही.
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी बाबासाहेबांनी भांडण जे विकत होतं तो मुद्दा सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. त्यावेळेला नुकतेच दलितांचे प्रतिनिधी हे आता निवडून यावेत यासाठी एक ऑप्शन विठ्ठलरामजी शिंदेनी पुढे ठेवलं होतं. इंग्रज दलित माणसाला नॉमिनेट करीत होते. त्याच्याऐवजी विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले कोऑप्ट करा. कोऑप्ट आणि नॉमिनेट मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. नॉमिनेट करताना होयबा कसा नेमायचा हे सगळ्या संस्थाचालकांना अतिशय माहिती असतं आणि कोऑप्ट करताना अप्रत्यक्षपणे होयबा कसा येईल याचीही व्यवस्था निवडलेले लोक करीत असतात. हे कळण्या इतके बाबासाहेब शिवडे अभ्यासू आहेत. त्यांनी मागणी केली नो नॉमिनेशन, नो कोऑप्शन, ओनली इलेक्शन. आमचा प्रतिनिधी आम्ही निवडून देऊ, तुम्ही कोऑप्ट केला तर तुम्हाला जो अनुकूल असेल अशाच माणसाला तुम्ही नेमणार, तो आमच्यासाठी काही चांगलं काम करू शकेल असं आम्हाला वाटत नाही. हे भांडण डेमोक्रेसीच्या एका वरच्या पायरीवर विठ्ठलरामजी शिंदे गेलेत, पण ती पायरी सुद्धा दलितांना फार मोठ्या प्रमाणात फायदा देणारी नाही. म्हणून त्याच्या पुढच्या पायरीवर बाबासाहेब आहेत असं भांडण आहे. विठ्ठलरामजी शिंदे आणि बाबासाहेबांचं भांडण हे काही असं या बैठकीला दलितांना येऊ दिलं नाही त्या बैठकीला येऊ दिलं नाही असं नाही आहे. त्यांच्या अभ्यासाचा यांच्यावर किती परिणाम होता हे बहिष्कृत भारत, बहिष्कृत हितकारिणी सभा या नावांचा त्यांनी किती उपयोग करून घेतलाय त्याच्यावर देखील आपल्या लक्षात येऊ शकेल. आता फार मला भाषण लांबवता येणार नाही, पण हा तो आरंभ आहे. हा अहवाल सबमिट झाला भारत मंत्र्याकडे आणि भारत मंत्र्यांनी संसदेमध्ये निर्णय घेतला की आता आपण मंत्रिमंडळाने नियुक्त केलेली समिती पाठवली पाहिजे. मंत्रिमंडळाने नियुक्त केलेली समिती आणि मला वाटतोय हा अभ्यासू यांनी नेमलेली समिती यामध्ये फरक असतो. दहावीच्या पुस्तकाची भानगड झाली होती मधल्या काळात, आठवत असेल तुम्हाला. तर माझी बोर्डाने नियुक्ती केली एक्सपर्ट म्हणून. या पुस्तकामध्ये किती दोष आहेत हे सांगावेत आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने शिफारस करून सांगितलं की या पुस्तकामध्ये इतके इतके दोष आहेत. तो अहवाल आल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी त्या संबंधित बोर्डाच्या विषयाच्या अध्यक्षाला असं म्हटलं की तुमच्या पुस्तकात इतके दोष आहेत, तेव्हा इतकं सदोष पुस्तक तुम्ही का तयार केलं, का दुर्लक्ष केलं याचं उत्तर द्या. आणि त्याच अध्यक्षांनी काय उत्तर दिलं ते सांगतो. हु इज मिस्टर भगत. माझी नियुक्ती मंत्रिमंडळाने केलेली आहे, बोर्डाने केलेली नाहीये. त्यामुळे बोर्ड हॅज नो पॉवर्स मला ऑडिट करण्याची आणि त्यामुळे त्यांच्या अहवालाला मी उत्तरच देणार नाही. कायद्याचे मुद्दे फार महत्वाचे असतात ते आपण लक्षात घेत नाही. परिणाम असा झाला की त्या माणसाला आता वठणीवर आणायचं म्हणून 26 मंत्र्याचं एक पॅनलच तयार केलं मंत्रिमंडळाने आणि 26 मंत्र्याच्या समोर त्या माणसाची साक्ष झाली. तुम्हाला मंत्र्यांनी नेमलेल्या समितीमध्ये आणि खाजगी समिती असेल तर काय फरक असतो हे कळावं म्हणून हे उदाहरण सांगितलं. तुमच्या वर्तमानातलं जर उदाहरण सांगायचं असेल तर काका कालेलकरांचा आयोग तसा ऍक्सेप्ट करता येणं शक्य नव्हता. अभ्यासाचा अहवाल ठीक आहे आणि मग निर्णय झाला की आता खासदारांची समिती नेमा. खासदारांची समिती नेमली, तो मंडळ आहे, मंत्रिमंडळाने नेमलेली समिती आहे आणि त्याच समितीने दिलेला जो निर्णय तुम्हाला बासऱ्यात गुंडाळून टाकता येत नसतो. केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला चर्चा करावीच लागते. काकासाहेब आयोग जर तुम्ही बासऱ्यात गुंडाळून ठेवला तुम्हाला अधिकार बांधून त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. पण तो जो अहवाल आहे जो मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचा असतो, पंतप्रधानाची इच्छा असेल तर केव्हाही तो संसदेसमोर मांडू शकतो. व्ही.पी. सिंगांपर्यंत सगळ्यांनी तो अहवाल दाबून ठेवला. व्ही.पी. सिंगांनी तो संसदेत आणला.
संसदेनं नेमलेल्या समितीमध्ये आणि साध्या समितीमध्ये काय फरक असतो ते कळा. साऊथ बरोबर कमिशनचा जो अहवाल आहे तो वाचल्यानंतर इंग्लंडच्या मंत्रिमंडळाने सायमन कमिशन नेमलं. हे सायमन कमिशन खाजगी नाही आहे, मंत्रिमंडळाने नेमलेलं कमिशन आहे. हे काँग्रेसवाल्यांना माहीत नव्हतं का? माहिती होतं. या देशातली नेमस्थानची चळवळ चालवणार त्यांना माहिती नव्हतं का? माहिती होतं. क्रांतिकारक जे होते त्यांना माहिती नव्हतं का? त्यांनाही माहिती होतं. तरी गांधीजी काय म्हणाले, या समितीवर आमचा प्रतिनिधी नाही. कुठून येईल? तुम्ही काय ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात का पार्लमेंटमध्ये? तुमचा प्रतिनिधी कसा काय येऊ शकतो? साऊथ बरोबर ज्या वेळेला आला त्यावेळेला ते तुमच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्या अहवालावर आधार देणं मंत्रिमंडळाचा निर्णय असलेली समिती आहे. तर या समितीवर भारतातला प्रतिनिधी येऊच शकत नाही कायद्याप्रमाणे. बाबासाहेब आंबेडकर हे ओरडून सांगताय की कायद्याप्रमाणे आम्ही तिथं प्रतिनिधी असावं, ही भूमिका तुम्ही घेऊच शकत नाही. ही भूमिका बेकायदेशीर आहे. आता पहा, तिकडं स्वातंत्र्य चळवळीची वावटळ निर्माण झाली आहे. सायमन कमिशनला जो साक्ष देईल तो लुच्चा, चोर, इंग्रजांचा बगलबच्चा, सगळी आग पेटतीये, वणवा पेटलाय आणि बाबासाहेब कायद्याची भाषा समजावून सांगायला लागेल. कोण ऐकणार? बाबासाहेब म्हणतात की तुम्ही नेमण्या या पद्धतीने विरोध नाही करू शकत. उलट या सायमनला आपण पद्धतशीर पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे, तर त्याचा पुढे उपयोग होणार आहे. त्यावेळेला काँग्रेसने दोन्ही उद्योग केले, कारण काँग्रेसची ती ताकद होती, बाबासाहेबांची ती ताकद नव्हती. काँग्रेसची ताकद अशी होती की काँग्रेसजवळ रस्त्यावर येऊन तुम्ही तुरुंगात जा असं म्हटलं की हजारो लोक तयार होते. काँग्रेसजवळ तुम्ही अभ्यास करा आणि अहवाल द्या, सजेशन द्या असं सांगितलं की ते लोक सुद्धा तयार होते. साधं गांधीचं उदाहरण जरी आपण घेतलं तर गांधींचं पहिलं चरित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये 1917 लिहिलं गेलेलं आहे. आणि गांधी का टिळक यामध्ये टिळक आमचे आणि गांधी तुमचे असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा एक तपशील सांगतो. या पहिल्या चरित्राला भारतातल्या मराठी बाईनं लिहिलंय, स्त्रीनं लिहिलंय, अवंतिकाबाई गोखले. मराठीचे विद्यार्थी जर माहिती असतील तर त्यांनी कदाचित टिकली एवढं तळ या नावाचं पुस्तक वाचलं असेल. त्या अवंतिकाबाई गोखले, त्या अवंतिकाबाईंनी 17ला चरित्र लिहिल्यानंतर प्रस्तावनेसाठी कोणाला विनंती केली? लोकमान्य टिळकांना. टिळक काय म्हणाले, शिरोळ खटल्यासाठी मी तिकडे लंडनला निघालो, मला वेळ नाही आहे. तर तुम्ही असं करा, विमानतळावर या धक्क्यावर या आणि धक्क्यावर आल्यानंतर तिथं उभे असेल तेवढ्या मी लिहून देईन. गांधींच्या पहिल्या चरित्राला प्रस्तावना लोकमान्य टिळकांची. टिळक आमचे आणि गांधी तुमचे असा ज्यांना भेदभाव करायचा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर काँग्रेस फार वेगळी आहे, सर्व प्रकारची माणसं त्यांच्यासमोर. एका बाजूला सायमनला काय द्यायचं, कायद्याप्रमाणे भांडायचं त्याचे अहवाल तयार होत होते आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांच्यावर दडपण आणलं पाहिजे, लोक पेटून उठले पाहिजेत म्हणून रस्त्यावर येणं चालू होतं. ह्या दोन्ही गोष्टी ॲट ए टाइम काँग्रेस करीत होती. बाबासाहेबांच्या जवळ अनुयायीच असा आहे की ते आपल्या अनुयायाला सांगत होते की अरे धोतर नीट नेसा, हे खिगं लावलेलं शर्ट घालतात की त्यांना धुवून घाला ना. बाईला सांगत होते की बाई जमलं तर चांगलं लुगडं आण, नसेल तर त्याला छानपैकी शिवून शरीर उघडं दिसलं नाही असं. असे अनुयायी ज्याच्या वाट्याला आलेले त्या नेत्यांनी काय सांगावं या अनुयायांना? यालाच एकदा सगळं सोंग करावं लागणार, यालाच ड्राफ्ट तयार करावा लागणार, यालाच निवेदन द्यावं लागणार, यालाच त्यांच्याबरोबर संघर्ष करावा लागणार. आणि हा जर करत नाही म्हणले असते बाबासाहेब तर आज तुम्हाला जे दिसतंय दलितांचं सोडव तुम्हाला सुद्धा मिळालं असतं कारण सांगता सोय. या सायमन कमिशनचा रिपोर्ट गेल्यानंतर थोडंसं धावतं घेतो. या रिपोर्टच्या आधारे गोलमेज परिषद झाली. गोलमेज परिषद उगीच झाली नाही, या रिपोर्टच्या आधारे झाली. म्हणून या परिषदेला अधिकृतपणे या देशातल्या सगळ्या नेत्यांना बोलवलंय. त्यात गांधींना बोलवलंय, बोलवलं नाही असं.
सायमनला तुम्ही काय दिलं नसेल तरी चालेल, पण सायमनने आम्हाला जे दिलेलं त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, तेव्हा तुम्ही या असं म्हणून सन्मानानं सगळ्यांना बोलवलं. आमचे गांधीजी गेले नाही. पहिल्या गोलमेजला गांधी म्हणजे माझा बहिष्कार, मी येत नाही. गांधी आंबेडकर संघर्ष सुद्धा खरोखर फार वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्याचा एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय, मी त्या खोलात जात नाही. पण हेच गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. पहिल्या गोलमेज परिषदेला गेले नाही तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला का गेले? कसं काय भूमिका बदलली? पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जी मांडणी केली त्या मांडणीचे रिपोर्ट सगळ्या पेपरमध्ये आले आणि ते रिपोर्ट्स वाचल्यानंतर सगळ्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना आश्चर्याचा गोड धक्का बसला. का हा माणूस दलितांच्यासाठी मागत नव्हता, हा माणूस आम जनतेसाठी मागत होता. आम जनतेच्या हक्कासाठी जो माणूस मागतो आहे त्याला आपण जास्त दोही कसं म्हणणार? केवळ दलितांचा नेता कसं म्हणणार? फक्त एक मागणी गांधींना मान्य होत नव्हती आणि ती मागणी राखीव मतदारसंघाची. तर इतक्या चांगल्या पद्धतीनं मान्य करणाऱ्या या माणसाचा आपण आता विरोध केला नाही तर हे राखीवचं भूत आपल्या अंगावर बसेल आणि पुढे काय होईल याचा नेम नाही. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधी जातात. जिनाला खुश करण्यासाठी जात नाहीत, अँग्लो इंडियन्सला खुश करण्यासाठी जात नाहीत, कारण जिनानं तर आधीच मिळवला होता मतदारसंघ. जिनाला मतदारसंघ होता, शिखांना मतदारसंघ होता, ख्रिश्चनांना मतदारसंघ होता, फार कशाला अँग्लो इंडियन्सला मतदारसंघ होता. अजूनही आपल्या संसदेवर अजूनही स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांनंतर संसदेवर 2 जागा अँग्लो इंडियनसाठी राखीव आहेत. अँग्लो इंडियन म्हणजे कोण? जे इथं आले त्यांना काही जातीपातीचं बंधन नव्हतं, इथल्या बायकांच्या बरोबर लग्न केलं, होणारी जी संतती आहे त्यांना छानपैकी आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतलं. 2-3 पिढ्यामध्ये ते धर्मानं ख्रिश्चन झाले पण वंशानं इंडियन झाले आणि त्यामुळे अँग्लो इंडियन्स. हे अँग्लो इंडियन्स त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार, मतदारसंघ आणि नेमका ह्यांना नाही. बाबासाहेबांचा मेन मुद्दा काय? मेन मुद्दा असा आहे की जो गट स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुम्ही खिचगणतीच मानत नाही, पहिल्यांदा तुम्हाला तो गट आहे हे मान्य करावं लागेल. तो तर खिचगणतीतच नाही ना. 20% लोकांना मतदानाचे अधिकार, तेवढ्या जोरावर तुम्ही देशाचं स्वातंत्र्य मिळवायला लागलात. आधी या देशातल्या 80% लोकांना ज्यांना मतदानाचा अधिकारच नाही ते स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आले पाहिजेत. जो गट खिचगणतीत नाही तो खिचगणतीत यावा हा बाबासाहेबांच्या राजकीय कार्याचा आरंभ आहे आणि साऊथ बोरो कमिशनमध्ये ही मागणी येते. या मागणीचा विस्तार सायमन कमिशनमध्ये येतो. हे जर सुखासुखी झालं असतं तर बाबासाहेबांनी कदाचित स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली नसती. साऊथ बोरो कमिशनला पहिल्यांदा साक्ष देताना बाबासाहेब म्हणतायत, त्यावर कोणी फारसं लक्ष देत नाही. धनंजय सुद्धा चरित्रात सांगत नाही, कोणालाही स्वतंत्र मतदारसंघ देता कामा नये. 1919 जेव्हा की मुसलमानांना देऊन टाकलेला आहे आणि काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे की लखनौ करार झाला, म्हणजे आता हा फार चांगला करार आहे असं सगळ्यांचं मत होतं. तिथं बाबासाहेब म्हणतात की स्वतंत्र मतदारसंघ कोणालाच देता कामा नये. त्याऐवजी काय पाहिजे? त्याऐवजी मतदानाच्या अटी सैल झाल्या पाहिजेत आणि आमची मंडळी निवडून यावीत यासाठी तुम्ही राखीव जागा दिल्या पाहिजेत. म्हणून साऊथ बोरोने विचारलं, जर राखीव जागा दिल्या नाही तर आम्हाला मतदारसंघ पाहिजे. तुम्ही मुसलमानांना देताय, शिखांना देताय, आम्हाला मिळालं पाहिजे. इतकं लॉजिकल आणि सरळ येते. त्यामुळं सायमन समोर तीच मागणी जाते, तीच मागणी ते याच्यामध्ये उचलून धरतात. पण ती मागणी उचलून धरताना पुन्हा ती जर आपण भाषणं ऐकली त्यांची, तिथं मागणी केलेली जी आहे कसं गव्हर्नमेंट पाहिजे, फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल.
ह्या विधानाचा उच्चार त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये केलेला आहे की ज्या माणसाला स्वातंत्र्य कसं अपेक्षित आहे तर या पद्धतीचं आहे. खरंच बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघच पाहिजे होता का? संविधानाच्या चर्चेमध्ये कुठं आलंय? मला मान्य आहे काही जण असं म्हणतात की संविधान एकट्या बाबासाहेबांनी नाही दिलं. चला दुसरे जण होते ना, त्या बाबासाहेबांनी म्हटलं असेल की नाही आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, आणि मग बाकीचे म्हणले असेल नाही स्वतंत्र मतदारसंघ नको. संविधानामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि कोणकोणते मुद्दे वगळले, त्यात कुठेही स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा नाही. राजकारणामध्ये कोणते मुद्दे हे ध्येयाचे असतात आणि कोणते मुद्दे वाटाघाटीसाठी येत असतात याचे आराखे तराखे असतात हे कळण्या इतके बाबासाहेब बुद्धिमान आहेत. त्यांना कधीही स्वतंत्र मतदारसंघ नको होता, पण तो न देता या दलित माणसाला मतदानापासून जर तुम्ही वंचित ठेवणार असाल तर बाबासाहेबांना चालण्यासारखं नव्हतं. जेव्हा हा मुद्दा आला मतदानाच्या अधिकाराचा, त्या बिकानेरचे महाराज चिडले, भयंकर संतप्त झाले. ते होते ते म्हणजे आम्ही काय भीक मागायची का मतदारांच्याकडे जाऊन मला निवडून द्या मला निवडून द्या? तीचची घटना लक्षात घ्या. आज सोपं आहे सगळ्यांच्यासाठी. आज अंबानी सुद्धा तुमच्या समोर भीक मागतो, काही वाटत नाही. मोदी सुद्धा येतो भीक मागतो, काही वाटत नाही. तीचची काय कल्पना करा. तर आम्ही भीक मागायची का मतदानाची? आणि त्याला उत्तर कुणी दिले? एका राजानेच दिलं. तो राजा पुन्हा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा राजा. बडोद्याचे महाराज म्हणले येस, डेमोक्रेसीने जर आपल्याला सत्ता मिळवायची असेल, डेमोक्रेसी पद्धत सुरू करायची असेल तर हे करणं आवश्यक आहे. आणि या देशातला मी पहिला राजा असा असेल की उद्या जर देश स्वतंत्र झाला तर माझं राष्ट्र माझं राज्य मी विलीन करेन. स्वेच्छेनं स्वतःचं राज्य विलीन करायला तयार झालेले सयाजी महाराज एका बाजूला आहेत आणि आम्ही भीक मागावी का, आम्ही काय करावं असं म्हणणारे बिकानेरचे महाराज. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्रावणकोरचे महाराज कसे वागले हेही आपल्याला माहिती. तो तर खरं तर इतका बिकट प्रश्न आपल्या आम जनतेला कधी कळलाच नाही. संस्थानं विलीन कशी झाली आणि एकदम आपलं संबंध राष्ट्र कसं झालं हा आपल्यापर्यंत विषय आलाच नाही. आपल्या देशातल्या नेत्यांनी शॉक ऑब्झर्व्हरचं काम केलं, त्यांनीच केलं सगळं. आणि त्यामध्ये बाबासाहेब सुद्धा आहेत. हे आपण विसरून जातो की त्यामध्ये बाबासाहेब सुद्धा आहेत. शेख अब्दुल्ला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, हंगामी मंत्रिमंडळ आलेलं होतं. बाबासाहेब दिवसभर मंत्रिमंडळाचं काम करीत होते, रात्री संविधान लेखनाचं काम करीत होते. शेख अब्दुल्ला बाबासाहेबांच्याकडे गेला आणि असं म्हणाला, त्यांचा जो नियुक्त पंतप्रधान होता ना शेख अब्दुल्ला, सर दुरुस्त का माझं चुकलं, तो असं म्हणाला की उद्याच्या निवडून आलेल्या सरकारला त्याच्या ऐवजी हंगामी मंत्रिमंडळ हा हंगामी शब्द ठेवा. आणि बाबासाहेबांनी ताडकन उत्तर दिलं की जे तुमचं राज्य कायद्याप्रमाणे सामान्य जनतेला अधिकार द्यायला तयार नाही, त्यात तुमच्यासाठी एक कायदा मंत्री म्हणून माझ्या देशातल्या लोकांच्यासाठी मी अशी बेईमानी करणार नाही. मी हंगामी हा शब्द काढून टाकून निर्वाचित हाच शब्द तिथं आणेल. म्हणजे उद्या 52ला जर निवडणूक झाली आणि नवं सरकार आलं तर शेख अब्दुल्लाला काय होईल याची भीती होती. आणि आमच्याही मंडळींना माहिती होतं की पडला तर पडला आमचंच राज्य. तर ही भूमिका बाबासाहेबांची होती, या सगळ्या संस्थानांच्या बद्दल होती. हैदराबाद मुक्ती संग्रामातला तर एक स्वतंत्र असा वेगळा एपिसोड आहे. एक गोष्ट फक्त आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब हे काय होते कोणाला कळू अगर न कळू, गांधीला कळले होते. वाईट वाटेल आमच्या अनेक मंडळींना कदाचित, पण हे वास्तव आहे. गांधीला कळले होते, नेहरूला कळले होते, सरदार पटेलांना कळले होते. 1946च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला पाहिजे. किती प्रयत्न केले काँग्रेसने,
सरदार पटेलांनी गंगाधरपंत देशपांडेला कर्नाटकमध्ये पत्र पाठवलं. कोणीतरी माने नावाचा एक महार मनुष्य काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे. आमच्या कानावर आलेली माहिती अशी आहे की सगळे महार हे प्राय बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतात. तो काँग्रेसमध्ये जरी असला तरी छुपा अनुयायी असण्याची शक्यता आहे, तर तो पडला पाहिजे याची व्यवस्था करा. तिकीट कोण दिलं? काँग्रेस. सांगायला लागलं कोण? सरदार पटेल. त्यांच्या करस्पॉन्डन्स व्हॉल्यूममध्ये आपल्या कॉलेजमध्ये आहेत ते व्हॉल्यूम. त्यांच्या करस्पॉन्डन्स व्हॉल्यूममध्ये हे पत्र आहे. ही 46ची गोष्ट. बरं, या 46च्या इलेक्शनमध्ये धुवा उडालाय बाबासाहेबांचा. सगळे पराभूत झाले. अनुयायी तर झालेच झाले, स्वतः बाबासाहेब पराभूत झाले. कोणी पराभव केला बाबासाहेबांचा त्या माणसाचं नाव सुद्धा तुम्हाला आठवणार नसेल. इतका किरकोळ माणूस आहे. काँग्रेसचा माणूस होता, नारायणराव काजोळकर याचं नाव ऐकलं असेल तर बाबासाहेबांच्याबद्दल असा असणार होता. पण बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी सगळी काँग्रेस 1946ला एकत्र आलेली आहे. गांधी सगळं, नेहरू सगळं, जवाहरलाल नेहरू सगळे. स्वातंत्र्य केव्हा मिळालं? हे 46च्या जानेवारीतलं मी सांगतोय. निवडणुका झाल्या. स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 47 ऑगस्टमध्ये, म्हणजे 1.5 वर्ष. पण प्रत्यक्षामध्ये स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास अधिकृतपणे घोषित केव्हा झालं? 2 जून 1947. 2 जून 1947 जे निश्चित झालं असेल त्याची कार्यवाही तर आधीच सुरू झाली असेल. याचा अर्थच असा की ज्या वेळेला स्वातंत्र्य आता दाराशी येऊन पोहोचलेलं याची खात्री गांधी नेहरूंना आहे, त्यावेळेला बाबासाहेब पडले पाहिजेत असा प्रयत्न हे सगळे करतात. आणि त्याच्यानंतर नेहरू बाबासाहेबांना बोलवतात आणि तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात यायला तयार आहात का असं विचारतात. हा काय चमत्कार आहे? असं घडलंच कसं याचा विचार सुद्धा आपण नाही करणार. आमचं उत्तर आहे ना, बाबासाहेबांच्या सारखा विद्वान कोणी नव्हता. हे उत्तर आहे आमचं. खरं उत्तर नाहीये हे. मग 33% म्हणून घेतला का? हेही खरं उत्तर नाहीये. 33% लोक काँग्रेसजवळ खूप होते आणि विद्वत्तेचाच विचार केला तर बाबासाहेब काही एकमेव विद्वान नव्हते. कठोर व्हिजनरी माणूस आहे. उद्या देशाची घडण कशी व्हावी याचं स्वप्न पाहणारा, स्वच्छ अंतर्बाह्य इमेज असणारा, विजन असणारा असा मनुष्य आहे. याबद्दल हे सगळे निशंक होते. पण आता निवडणूक आल्यावर काय असतं, निवडणुकीत काय होतं नांदेडकरांना वेगळं सांगायची गरज नाही. मित्र म्हणणारे शंकरराव चव्हाण, पण त्यांच्या विरोधी कुणकर गुरुजी हातामध्ये पिस्तूल घेऊन किती हिंडले आणि हे शंकरराव चव्हाण पडले पाहिजेत यासाठी किती भाषणं दिली. हा इतिहास काही आम्ही विसरलो नाही. निवडणुकीत लढाई असते, पण निवडणुकीतली ही जरी लढाई असली तर शंकरराव चव्हाण काय आहे हे माहिती होतं कुणकर गुरुजींना, माहिती नव्हतं असं नाही. आणि ते माहिती होतं म्हणून कोणत्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे त्या ठिकाणी सपोर्ट देखील आहे. कारण ही सगळीच माणसं पर्सनल हेवेदावे करीत नाहीत. लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी किती इस्टेट घेतली मग मला का नाही असा काही गांधीचा मुद्दा नाही ना. किंवा नेहरूने किती इस्टेट मिळवली मग माझं कसं, मलाही 500 कोटी पाहिजे असा काही बाबासाहेबांचा मुद्दा नाही. निष्प्रभपणे देशाच्या घडणीसाठी लढणारी माणसं आहेत आणि म्हणून सत्ता सूत्र आपल्या हाती असावीत याचा तो संघर्ष. पण सगळ्या अन्वयांचं सोडून द्या, पण हा माणूस सुद्धा त्या राष्ट्राच्या घडणीसाठी आवश्यक आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांनी बोलावून विचार यादी तयार केल्यानंतर ती यादी फायनल करण्याच्या आधी सरदार पटेल आणि नेहरू गांधींच्याकडे गेले. कोण होते गांधी? राष्ट्रपती, गव्हर्नर, ही वॉज नोबडी. पण गांधीकडे गेले कारण गांधी वॉज ए मास लीडर हे त्यांना माहिती होतं. गांधी वॉज ए व्हिजनरी हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून त्यांच्याकडे गेले आणि ती यादी अप्रूव्ह करून घेतली. म्हणजे गांधींना सुद्धा हे माहिती आहे. एवढंच नाही
तर या घटना आता सगळ्यांना माहितीच्या झालेल्या आहेत. मथाईचं नानकचंद्र रतूच्या पुस्तकामध्ये लेखच आलेला आहे. मथाई हा नेहरूंचा अत्यंत जवळचा PA आहे. त्यांनीच या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांना हे जवळपास जुलै महिन्यामध्ये कळलेलं होतं की आपण मंत्रिमंडळात आहोत. आणि बाबासाहेब ज्या दिवशी मंत्रिमंडळात आले त्या दिवशी मुंबईत होते, दिल्लीमध्ये नव्हते. त्यामुळे त्यांचं नाव जाहीर झाल्याबरोबर मुंबईच्या हायकोर्टानं लगेच खूप मोठा सत्कार घेतला. बाबासाहेबांना माहितीच होतं मंत्रिगाव, कारण ह्या सगळ्या घटना पडद्यामागे घडत असतात, तपशील गोळा करावे लागतात. या काळामध्ये अमृता कौर बाबासाहेबांच्याकडे गेल्या काय चहा पिण्यासाठी, कशासाठी गेल्या, काही आलं नाही बाहेर. पण अमृता कौरचे आणि जवाहरलाल नेहरूचे संबंध लक्षात घेतात. त्या काळामध्ये बाबासाहेबांच्याकडे जाणं म्हणजे आधी चाचपणी करणं की हा माणूस येतो का नाही, आयत्या वेळेला बोलवायचं नाही म्हणलं तर काय कर. आणि मग बाबासाहेबांना सन्मानाने बोलावून हे म्हणाले किंवा असं असं आहे आणि तुम्ही मंत्रिमंडळात यावं असं आम्हाला वाटतं. आणि बाबासाहेब म्हणाले येस येतो, माझी अट आहे. बघा, हा माणूस स्वतः तर पराभूतच झाला, आपले अन्यायी पराभूत झाले. असं असताना देशाचा पंतप्रधान त्यांना म्हणतो तुम्ही येता का मंत्रिमंडळात, माझी अट आहे म्हणून सांगतो. आणि नेहरू म्हणतात ओके सांगा. ते म्हणतात मी काँग्रेसमध्ये येणार नाही. आणि बाबासाहेबांची ही अट नेहरू, गांधी आणि सरदार पटेल सगळ्यांनी मान्य केली आहे. पुढची अट घातली बाबासाहेबांनी, मला गृहमंत्री पद पाहिजे. बाबासाहेबांना माहिती होतं गृहमंत्रीपद कोण देणार आहे. सरदार पटेलांचं नाव ठरलेलं होतं. पण जेव्हा राजकीय संघटना चालवायच्या असतात तेव्हा मागण्या किती करायच्या, कोणत्या मागणीला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि कोणत्या मागणीसाठी आपण मागे यायचं हेही आधीच ठरलेलं असतं. हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती. त्यामुळे यांना माहितीच होतं की गृहमंत्रीपद मिळणार नाही. पण आपली वट, आपलं सामर्थ्य काँग्रेसला कळलं पाहिजे. आणि नेहरू म्हणाले की बाबासाहेब तुमच्या विद्येला, अभ्यासाला, व्यासंगाला साधेच खातं आम्ही तुम्हाला देऊ, कायदा खातं आम्ही तुम्हाला देतो आहोत, पण एवढ्यावर भागणार नाही, पुढच्या अनेक खात्यांवर तुम्हाला काम करावं लागणार आहे. इतकंच सांगितलं आणि बाबासाहेबांनी ते ॲक्सेप्ट केलं. तिथं तरी राहिल्यानंतर बाबासाहेब धड राहिलेत का? जेव्हा विधायक कामं करायची होती तेव्हा काँग्रेस बरोबर एकमत, पण वेळ आली की काँग्रेसला ठोकायला मोकळे. काँग्रेस हे जळतं घर आहे, केव्हा कोसळून पडेल याचा नेम नाही. हे बाबासाहेबांचं वाक्य प्रसिद्ध. केव्हा बोलले? मंत्री असताना बोलले. जालंधरला भाषणाला गेले, तिथं ते बोलले. ही घटना आहे साधारणतः काहीतरी 50च्या आसपासची, अजून हिंदू कोड बिल आलेलं नव्हतं. तेव्हा नेहरू संतापले, का नेहरू सिगरेटकोपी होते. सरदार म्हणाले हा माणूस माझ्या मंत्रिमंडळात नको, जो माणूस माझ्या मंत्रिमंडळात राहून माझ्याच पक्षाला बदनाम करतो तो नको. सरदार पटेल म्हणतात सबू. आणि नवी गाडी यांना पत्र देतात आणि सांगतात की जाऊन बाबासाहेबांना हे पत्र द्या आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते कळवा. नवी गाडगे हे त्यावेळेला उमेदवारी करणारे काँग्रेसचे अतिशय कट्टर असे स्वयंसेवक आहेत. नवी गाडगे येतात, त्यांच्या आत्मकथेमध्ये हा किस्सा आलेला आहे, सरदार पटेलांच्या करस्पॉन्डन्स व्हॉल्यूममध्ये हा किस्सा आलेला आहे. आणि नेहरूंची प्रतिक्रिया वाचल्यानंतर बाबासाहेब उत्तर देतात मी बोललोच नाही. मी बोललो, काँग्रेस हे जळतं घर आहे असं मी बोललो. एवढंच नाही तर पुढे असं सांगितलं की सामान्यपणे मी उत्स्फूर्त भाषण करीत नसतो, माझी भाषणं लिखित असतात, पण त्या दिवशी वेळ नव्हता म्हणून मी उत्स्फूर्त भाषण केलेलं आहे. पण उत्स्फूर्त भाषण जरी केलेलं असलं तरी माझं हे मत आहे काँग्रेस जळतं घर, आणि ते का जळतं घर आहे त्याची कारणमीमांसा दिली. आणि शेवटचं वाक्य लिहिलं की अर्थात आपल्या भावना दुखावल्या असतील, आपल्या पक्षाच्या भावना दुखावल्या असतील तर माझा हा राजीनामा आपण गृहीत धरून मंजूर करावा. सरदार पटेलांनी ते पत्र घेतलं, बाबासाहेबांचं उत्तर घेतलं, त्यावर पुन्हा आपलं एन्डॉर्स केलं आणि नेहरूंना पाठवलं की आता तरी तुमचं समाधान झालं का. आणि नेहरू हॅज ॲग्री, बाबासाहेबांना काढलं नाही. असे अनेक किस्से आहेत की ही माणसं एकमेकांना ओळखत होती
हे आपण लक्षात घेतलंय. हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या काळामध्ये राजीनामा दिला, लाच मारून निघून, काय खोटं नाही, हे अगदी खरं आहे. पुढे काय झालं? त्यामुळे हिंदू कोड बिल मंजूरच झालं नाही, नाही का झालं? काय झालं हिंदू कोड बिलाचं? हा, फाटली फाटली सगळं मंजूर झालं. याचा अर्थच असा की जो राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग आहे हे केव्हा करणार आपल्याला? इलेक्शन येऊ घातलेले होते, फाळणीमध्ये मुसलमानांनी अनेक हिंदूंना कापलेलं होतं, त्यामुळे हिंदू अत्यंत संतप्त झालेले होते. अशा अवस्थेमध्ये नेहरू म्हणाले, बाबासाहेब आपणाला हिंदू कोड बिल मला मान्यच आहे, ते घ्यायचंच आहे, पण एवढी घाई करू नका, आपलं मंत्रिमंडळ हंगामी आहे. हंगामी मंत्रिमंडळाने हे जर बिल मंजूर केलं तर आधीच फाळणीनं संतापलेला हिंदू पुन्हा काँग्रेसवर संतापेल. त्याऐवजी आपण निवडणुका लढू, 1952 मध्ये निवडून येऊ, पुन्हा आपण या हिंदू कोड बिलाच्या पाठीमागे लागू. बाबासाहेब काय कच्च्यागुलचे केले का? ते म्हणले नाही, पण काय घडलं असणार ते सांगतो तुम्हाला. ते म्हणले असतील, हिचं शुद्ध बदमाशी, 46 तुम्ही आम्हाला पाडलं, तुम्ही काय 52 निवडून येऊ देता? म्हणजे मी निवडून येणार नाही याची सोय करणार, म्हणजे उद्या हे बिल मंजूरच होणार नाही. त्याच्याऐवजी आत्ताच जर मी राजीनामा दिला, माझ्या लोकांना एवढं तरी कळेल की हा माणूस बाणेदारपणे राजीनामा देऊन निघून आलेला आहे, त्या याला निवडून आलं पाहिजे. राजकीय मुत्सद्देगिरीचे मुद्दे असतात, हेही आपल्याला माहिती नसते की हिंदू कोड बिलाच्या बद्दल काय प्रचार झाले. नेहरू ज्यावेळेला सभा घेत होते, प्रत्येक सभेमध्ये नेहरू असं म्हणत होते की मी हिंदू कोड बिल आणणार नाही असं म्हणत नाही. जो ब्रह्मचारी नावाचा माणूस त्यांच्या विरोधी उभा होता, तो एक अक्षरही बोलत नव्हता, हातामध्ये फलक होता, आणि हिंदू कोड बिलाचं समर्थन करणाऱ्या माणसाला निवडून देऊ नका एवढंच त्यावर लिहिलेलं असे. बाकीचे दुंगे भाषण करीत असत. शेवटी हा माणूस उठून बोर्ड असा हातात धरत असे, हिंदूंचा विजय वगैरे सांगितला जात. भाषणं कशी होत असत? काय होतं हिंदू कोड बिलामध्ये? हा कोण अस्पृश्य माणूस, ज्याला संस्कृत येत नाही, ज्याला आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा हा आंबेडकर नावाचा माणूस सख्या भावा बहिणीचे लग्न लावायला निघालेला आहे. तुम्ही हे सहन करणार? होतं का हिंदू कोड बिल? काहीच नव्हतं ना. पण जाहीर भाषणं आहेत, अशी भाषणं झालेली आहेत. म्हणजे बाबासाहेबांना किती बदनाम करायचं तेवढं भरपूर बदनाम करण्यात आल्यामुळं दुर्दैवाने त्यांचा ध्येयवाद, देशाबद्दलचं त्यांचं व्हिजन अजूनही आपल्या जनतेसमोर यायला पाहिजे तसं येत नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एक कदाचित सर कायद्याचे बसायचे चांगल्या पद्धतीने सांगतील, मला सांगता येणार नाही, तो मुद्दा सांगून मी माझं भाषण संपवतो. ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला, माउंट बॅटनने जाताना म्हणजे खेळी केली की आता हे सगळे संस्थानिक स्वतंत्र आहेत. करार झाला होता ईस्ट इंडिया कंपनी बरोबर, आणि तो करार झालेला असल्यामुळं आता ते स्वतंत्र होऊ शकतात असं लगेच सांगून टाकलं. त्यामुळं त्रावणकोरचा राजा आता राजा होण्याची स्वप्न बघायला लागला, भोपाळचा नवाब राजा होण्याची स्वप्न बघायला लागला. निजामाने आधीपासूनच तयारी केलेली होती. आणि या संस्थानिकांना कम व्हॉट मे पुढे संस्थानिकाचा राजा म्हणून राहण्याचा अधिकार राहणार नाही, यावर बाबासाहेब आंबेडकरांचं 101% मत. 101. बाबासाहेबांची सभा ही हैदराबाद संस्थानाच्या सीमेवर झाली असं सांगितलं जातं, पण 1944ला बाबासाहेबांची सभा थेट हैदराबादला झाली, ज्यावेळेला स्वातंत्र्य संग्राम हा खूप जोरात होता हे मात्र सांगितलं जात. 1944ला सिकंदराबादमध्ये बाबासाहेबांची खूप मोठी मिरवणूक निघाली. त्यांना 3 भाषेतलं मानपत्र दिलं. मराठीतलं मानपत्र नव्हतं, म्हणजे एक पोरगा उठला तो म्हणजे बाबासाहेब मला कविता म्हणायची आहे, कारण मराठीतलं मानपत्र इथं कोणी लिहित नाही आहे, त्या कविता म्हणायची परवानगी दिली. या 44च्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं, कोणता उपदेश केलाय. 36ला हा जो हैदराबादी आंबेडकर आहे हा बाबासाहेबांचा अनुयायी होता, BS व्यंकटराव.
पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला आता निजामाला स्वप्न पडायला लागले आणि 41 नंतर निजामाने खेळी करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांच्या गळाला लागलेला मासा निजामाचा. म्हणून पसकवाम नावाची संघटना काढून मंत्रिमंडळात घेण्याचा उद्योग हा BS व्यंकटरावच्या करण्यात आला. आयुष्य अख्खं काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा शेवटच्या वेळेला माणसं उद्या टाकतात का टाकतात? काहीतरी असेल ना, त्याच्याशिवाय टाकतात का उगीच? BS व्यंकटराव अशा पद्धतीने गेले तिकडे, तरी ते वैयक्तिक स्वार्थासाठी गेले नाही. त्यावेळेला निजामाकडून त्यांनी 3 लाख रुपये दलितांच्या अस्पृश्यांच्या सुट्टीसाठी घेतले. पण हा आता निजामाच्या बाजूनी झालेला आहे हे जेव्हा बाबासाहेबांनी ओळखलं, ज्याला 36च्या शेड्यूल कास्ट अधिवेशनामध्ये मुंबईला भाषा येत नव्हती तरी अध्यक्ष म्हणून बोलवलेलं होतं, त्याच बाबासाहेबांनी 44च्या सभेमध्ये त्याला ढुंकूनही पाहिलेलं नाही. त्याच्याऐवजी सुब्बाराय, हा सुब्बाराव नावाचा जो ग्रस्त आहे तो बाबासाहेबांचा लेफ्टनंट आहे तिथं, आणि सुब्बाराव आणि BS व्यंकटराव काही दूरचे लोक नाहीत, एक मामा आणि दुसरा भाचा आहे सख्य. तर बाबासाहेब भाच्याकडे जातो, माझ्याकडे येत नाहीत म्हणजे काय? हा भाचा बदमाश. हे कौटुंबिक राजकारण त्याही वेळेला होते, आजही आहेत. त्या असे उद्योग चालतच असतात. हे बाबासाहेब 44ला सुद्धा इतक्या स्पष्टपणे सांगतात, नव्हे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, असं समीकरण मांडून काही महार मंडळींचं दिशाभूल करणारं वक्तव्य हैदराबाद संस्थानातले लोक करत आहेत. तेव्हा आपण स्वातंत्र्य चळवळीला मदत करायला पाहिजे, रजाकारांना अजिबात मदत करत कामा नये. हे बाबासाहेबांचं पत्र ऐन त्या 14 महिन्यात आहे, ज्या 14 महिन्यामध्ये अनन्वित अत्याचार चालू होते आणि ते मुंबईच्या एका इंग्रजी वर्तमानपत्रात त्यांनी छापले. एवढं झाल्यानंतर सुद्धा ज्या बदनाम्या झाल्या त्या पुष्कळच आहेत, त्याच्याही खोलात मी जाणार नाही, पण एक तपशील असा सांगून मोकळा होतो. एवढं झाल्यानंतर सुद्धा बदनामी झालीच नाही, बाबासाहेबांची बदनामी झाली. तेव्हा हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या संदर्भात ज्या वेळेला महार माणसाला टार्गेट करून मिल्ट्री खून करू लागली, त्यांची गोळी घालू लागली, कारण मिल्ट्रीला काय माहिती आहे खेळातला महार कोण पस्ताकवाम आहे आणि कोण शेड्यूल कास्ट आहे, कोण रजाकार आहे, कोण नॉन रजाकार. मिल्ट्रीला काय नाही, कुणी तरी त्या खेळातल्या माणसाने सांगायचं हा तो रजाकार, त्या महार माणसाकडे बोट दाखवायचं, कारण जुन्या काळामध्ये राग होते, तो राग असा बसवा म्हणून काढायचा, मिल्ट्रीने विचार करायचा नाही, गोळी घालायची. आणि हे फक्त महार माणसांच्याच बाबतीत घडलं असं समजू नका. आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा पद्धतीचे सगळेच उद्योग असतात. नागनाथराव परांजपे हे कसे वाचले, त्याचा जर किस्सा आपण ऐकला तर अंगावर शहारे येऊ शकतात. केवळ त्यांच्या कानाला छिद्र आहेत. हे जर त्या मिलिटरी ऑफिसरच्या लक्षात आलं नसतं तर गोळी घालून नागनाथराव परांजपेला तिथं ठार केलं असतं. पण कानाला छिद्र आहेत म्हणजे हा मुस्लिम नाही आहे एवढं त्यांना कळलं. आणि तिथून त्यांनी सांगितलं की आता पळ, मागे वळून बघायचं नाही, अंगावर एकही कपडा ठेवायचा नाही. नग्न होऊन नागनाथराव 60 किलोमीटर पळत होता. त्या गरीब महाराजांचं काय होत असल्याची कल्पना करा. बाबासाहेबांनी सरदार पटेलांना सांगितलं, मेजर जनरल चौधरीला फोन केला आणि मग शेड्युल्ड कास्ट संघटनेचा जर तो कार्यकर्ता असेल, अशी काही पावती जर त्याच्याजवळ असेल तर त्याला मारायचं नाही, अशा मिलिटरीने ऑर्डर्स काढल्या आहेत त्या काळामध्ये. हे असं काम करणारे जे कार्यकर्ते बाबासाहेबांचे त्या काळात होते त्यातला एक कार्यकर्ता नांदेडचा म्हणजे काकासाहेब मोरे, दुसरा कार्यकर्ता औरंगाबादचा म्हणजे भाऊसाहेब मोरे. या मंडळी त्या काळामध्ये मिलिटरीला अशा पद्धतीने पावत्या दाखवल्यात, ही वर्गणी आहे त्यांनी आम्हाला दिली, त्याला मारता कामा. पण जी काही बदनामी करायची ती करण्यात आलेली होती. आणि ज्या वेळेला मला मोरे सर फारसं हे नाही म्हणाले, पण संबंध बाबासाहेबांच्या चळवळीला मुस्लिम राजकारणाचा संदर्भ आहे हे लक्षात घ्या.
मुस्लिम राजकारणाच्या संदर्भातून या देशातल्या 80% लोकांच्या हक्कासाठी हा माणूस स्वप्न पाहतोय. तो संदर्भ इतका संदर्भ आहे की त्याच्या आधी मुस्लिमचा काँग्रेस अध्यक्ष अधिवेशनामध्ये असं बोलून दाखवतो की तुम्ही अर्धे अस्पृश्य वाटून घ्या, आम्ही अर्धे अस्पृश्य वाटून घेतो, म्हणजे आपली दोघांची संख्या समान होते. आणि हे आमचे हिंदू अध्यक्ष सुद्धा ऐकून शांतपणे गप्प बसतात. हा काय प्रकार. तेव्हा हा जो वर्ग आहे त्याला मेन स्ट्रीममध्ये आणायचं, स्वातंत्र्याच्या चळवळीत आणायचं. ते नुसतं घोषणा देऊन नाही तर त्याचे हक्क अबाधित ठेवून आणलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांची आहे. गांधीजी सतत घोषणा देत आहेत, पण त्या घोषणेसाठी जी तरतूद लागते कायद्याची, त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये मात्र ते फारसा पुढाकार घेत नाहीत. हा खरा तो त्यांचा वादाचा मुद्दा आहे. असे हे बाबासाहेब शेवटपर्यंत या पद्धतीनं जगत होते. हे यांना माहिती होतं, नेहरूला माहिती होतं. आणि म्हणून संविधान लिहिताना सुद्धा ते औपचारिक शब्द नाही आहेत की अमुक आजारी पडला तर मुख हे झाला, एकट्याच माणसावर जबाबदारी. हे औपचारिक नाही, खरोखरच तशी परिस्थिती होती. आणि बाबासाहेबांनी जीवाचं रान करून ते संविधान त्यावेळेला केलेलं आहे. पण त्याच वेळेला जे फाळणीमध्ये काही चालू होतं त्याच्यावर त्यांचं लक्ष होतं. त्याही बाबतीत त्यांनी अनेकदा सरदार पटेलांची सल्लामसलत केली, बोलले ते. हा तो शेवटचा मुद्दा सांगा, तो संपवायचा होता म्हणून मोरे सरांचं नाव घेतलं. शेवट असा झाला की सगळे आता जर स्वतंत्र होणार असतील तर अडवायचं कसं, जे विलीन व्हायला तयार नाही. आणि मग तिघांची साक्ष झाली असं म्हणतात. मोरे सरांनी या मुद्द्यावर आणखी जास्त तपशिलात जाऊन पुढे आणावी माहिती असं मला वाटतं. नेहरूंची साक्ष झाली, गांधींची साक्ष झाली आणि बाबासाहेबांची साक्ष झाली. गांधी असं म्हणाले की जनताच तुम्हाला मान्य करत नाही, राजांना राजा म्हणून मान्य करत नाही. त्यांची संस्थांना शिल्लक ठेवण्याचा प्रश्नच आहे. म्हणजे नेहमी गांधींचा मुद्दा जनतेच्या पाठबळाचा. नेहरूंनी आधीपासूनच बांधणी केलेली होती. जवळपास 20 पासून हे लक्षात यायला लागलं होतं. आणि मग संस्थानिक प्रजेमध्ये आपल्याला अनुकूल होतील अशा पद्धतीची सगळ्या संघटना त्यांनी तयार केलेल्या होत्या. तेव्हा संस्थानिक प्रजा जर विलीन व्हायला तयार असेल तर या संस्थानिकांचं म्हणणं आपण ग्राह्य मानता कामा नये, ही नेहरूंची भूमिका होती. आणि बाबासाहेब म्हणाले बेल काही हरकत नाही. करार कुणी केला? ईस्ट इंडिया कंपनी. कुणाशी केला? इंग्रजांशी केला. मग तो करार कुणाशी केला? इथल्या संस्थानिकांशी केला. पण मूळ करार ज्या ईस्ट इंडिया कंपनीनं केला त्यांचा प्रतिनिधी इथं समोर आला, आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करू. कायद्याचा मुद्दा होता. 1947ला ईस्ट इंडिया कंपनी अस्तित्वातच नव्हती. मग बाबासाहेब म्हणाले जी ईस्ट इंडिया कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीचे करार मला पाळायची कायदेशीर जबाबदारी आमची कशी? आम्ही ही जबाबदारी स्वीकारणार नाही. उद्या जर इंटरनॅशनल कोर्टामध्ये आपल्या देशाला भांडायला उभं राहावं लागलं तर कोणत्या कायदेशीर पेच प्रसंगाशी लढा द्यावा लागेल याची जाणीव असणारे बाबासाहेब होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा एवढा मोठा हा विजनरी स्वातंत्र्य चळवळीमध्ये 80% जनतेच्या हितासाठी त्यांना शक्ती प्रदान व्हावी म्हणून वेगळ्या पद्धतीने लढा देणारा विजनरी हा मात्र स्वातंत्र्य चळवळीतला सैनिक मानला जात नाही. हे अतिशय दुर्दैव आहे. म्हणून मी अनेक वेळा माझ्या लिटररी पद्धतीने म्हणतो की बाकीच्यांसाठी 4 भिंतींचे तुरुंग होते, बाबासाहेबांच्यासाठी 3 समुद्रांनी वेढलेला आणि हिमालयाची भिंत असलेला एवढा मोठा देशच तुरुंग होता. त्या तुरुंगामध्ये आयुष्यभर राहून तुरुंगवासाची शिक्षा भोगत या देशातल्या 33 कोटी लोकांचा विचार करणारा माणूस हा स्वातंत्र्य सैनिकच असतो, स्वातंत्र्य चळवळीतलाच माणूस असतो. हे केव्हा तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण शांतपणे माझे विचार ऐकून घेतले. धन्यवाद.